भारत राऊत सर. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद मनीष पाटील. तर विनंती करतो प्लीज 12th मॅन 12वा खेळाडू तुमचा यायला हवा. पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर जर तुमचा 12वा खेळाडू अतिरिक्त खेळाडू जर आमच्या समालोचन कक्षामध्ये नसेल तर लक्षात ठेवा तुम्हाला 2 धावेनं आम्ही पॅनलाइज करू. जी या स्पर्धेची नियमावली आहे त्या नियमावलीचा प्रामाणिक प्रयत्न मिळेल मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडूनं करायला हवा. कारण मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की सर्वात मोठी स्पर्धा या जुचंद्र नगरीतील एक मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा आपण खेळत आहात आणि याचं भान प्रत्येक खेळाडूनं राखायला हवं. पंच आपण पहिला स्ट्राईक पंच या सामन्यासाठी विरण नायर सर आहेत आणि स्क्वेअर लेग पंच अजित मात्रे सर आहेत. पंचांचा अधिकृत इशारा सामन्याला सुरुवात केली जात आहे. दोन्ही संघांना मी द ग्रेट मराठा परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतोय. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. हा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर रिलीज केला होता. एज लागली चेंडू थर्डमॅनच्या दिशेने. थर्डमॅनचा शतरक्षक चेंडूला फील्ड करण्यासाठी वेगानं पुढे निघून जातोय. तत्पूर्वी इथे कंप्लीट केले जात आहेत 2 धावा. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात होते. फाउंडेशनला कामन या संघाच्या 2 या धावेनं चांगले स्टार्ट कौतुकाने खेळाडू कक्ष आहे. खेळाडू कक्ष तुमच्यासाठी आहे मित्रांनो. प्लीज कामन बॉईज जे खेळाडू कक्ष तिथे तयार केलेला आहे. अप्रतिम चेंडू अप्रतिम चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा तीच लाईन ऑफ लेंथ. माझा चेंडू थोडासा टॉर्च झाला आणि खास करून तो चेंडू व्यवस्थित खेळता आला नाहीये. तर प्लीज विनंती करतोय कॉमन बॉईज खेळाडूंना की ते खेळाडू कक्ष तुमच्यासाठी तिथे बनवण्यात आलेला आहे. ते खेळाडू कक्षामध्ये आपण बसून घ्यायचं आहे. विनंती करतोय. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये शतरक्षक तिथे तैनात आहे. 2 षटक ही पॉवर प्ले जे असेल 30 यार्डचं आपण क्षेत्र पाहत आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर एक शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट, एक्स्ट्रा शॉर्ट कव्हर, त्यानंतर शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट लॉंग लेग याप्रमाणे शतरक्षण सजवण्यात आलेलं आहे 30 यार्डच्या या सत्रामध्ये. धावसंख्या होते ती म्हणजेच आपण पाहत आहेत 3 धावा. आपण ही स्पर्धा पाहत आहेत द ग्रेट मराठा चषक 2021 हा रणसंग्राम हा 16. मात्र विनंती करतो मी खेळाडूला 6 षटकांचे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 8 संघ आज खेळतील. मात्र ते 6 षटकांचे सामने होतील मित्रांनो तुम्ही आम्हाला सपोर्ट केला तर. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. इथे शतरक्षक आहे मिड ऑफ रिजन मध्ये. एकच धाव मिळेल. एका साईडला आपण पाहतायत एक मोठा संघ टेनिस विश्वातील दिग्गज संघ दत्ताळी काव्य 11 हा संघ पाहतायत. दुसऱ्या साईडला आपण कामन बॉईज कामन हा एक आणखीन एक नामांकित संघ पाहतायत. क्या बात आहे क्या बात आहे. कौतुक करेन मी. खास करून विरण नायर देखील खुश असतील या गोलंदाजावर. कारण जी लाईन ऑफ लेंथ या गोलंदाजानं घेतलेली आहे ती मात्र कौतुकास्पद आहे. एसटी टू एसटी गोलंदाजी न करता खास करून फलंदाजाच्या शरीरापासून कसा लांब चेंडू ठेवता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करताना गोलंदाज. वेल डन. फुल टॉस डिलिव्हरी लॉफ करतोय. कव्हरच्या डोक्याच्या वरून फटका. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र दन 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 सीमा रेषा पार. येतोय हात चौकार. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान. थँक्यू 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 डीजे. अप्रतिम फटका कव्हरच्या डोक्याच्या वरून. सुपर. कारण एक प्रकारे म्हणायचं गेलं तर टिपिकल प्रवीण पाटील मला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. चौकारांना कुठेतरी या पॉवर प्लेचा फायदा उचलला गेला मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आपण पाहताय तर 8 धावा या धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर एक षटक मला अजूनही आठवते. स्वयंभू पायगाव या संघानं केलं होतं. खास करून सदानंद स्मृती संघाच्या अगेन्स्ट अप्रतिम षटक. जवळपास त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 20 धावा बनवल्या होत्या. स्वयंभू पायगाव या संघानं सदानंद स्मृती या संघाच्या अगेन्स्ट. ती धावसंख्या या स्पर्धेमधील सर्वात मोठी धावसंख्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गणली जात आहे. मनीष पाटील म्हणजे सोबत आहेत. एक चांगले समालोचक आहेत. नक्कीच वेगवेगळी व्हरायटी ते आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न सातत्याने प्रत्येक वर्षामध्ये करत आहेत. धावसंख्या आहे ती 8. गोलंदाजी पॉइंटवर आपण गोलंदाज पाहतायत. नौका गोलंदाज फारुख. यावेळेस शॉट आपला चेंडूला फक्त कट केला गेला. शॉट मिड विकेट रिझन मध्ये शतरक्षक तिथे तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल. 1 के बिना कुछ नाही. संघ 1 पुढे वाटचाल करतोय. धावसंख्या होती 1. ती म्हणजेच कामन बॉईज कामन या संघाची 9.
मोहनदादा पाटील. आणि या व्यक्तीबद्दल का आदर आहे लक्षात ठेवा, ज्या वेळेस दादांच्या मुलींचा वाढदिवस असतो किंवा दादांचा वाढदिवस असतो त्यावेळेस लक्षात ठेवा दादांकडून बहीणकडून एक सामाजिक कार्य केलं जातं. ज्यावेळेस निधीचा वाढदिवस असतोय त्यावेळेस मनीष पाटील जे वृद्धाश्रम आहे आपल्या जोचंद्र नगरीमध्ये त्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन तिथे अन्न वाटप, कपडे वाटप, शहाल वाटप येत्या 24 डिसेंबर रोजी केली गेली. कारण निधीचा जन्मदिवस होता आणि भाईंच्या माध्यमातून देखील ज्यावेळेस मोहनदादांचा बड्डे असतो, भाईंचा बड्डे असतो, वाढदिवस असतो त्यावेळेला लक्षात ठेवा भाईंच्या माध्यमातून देखील कामन आश्रम म्हणा, नायगावचं वृद्धाश्रम म्हणा त्या ठिकाणी जाऊन अन्नदान, शाल, कपडे हे एक सामाजिक कार्य दादांच्या माध्यमातून केलं जातं. हे फक्त वाढदिवसानिमित्त नाहीये तर लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील अनेक वेळा संकटात असलेल्या अनेक व्यक्तींना दादांनी हात दिला, मदतीचा हात दिला. खास करून अशा वेळेस प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये बसले होते. आपलं कुटुंब कसं सेफ राहील, आपलं कुटुंब कसं खास करून या कोरोनाच्या संकटापासून वाचता येईल त्याचा प्रामाणिक प्रयत्न सगळ्यांनी केला. मात्र त्यावेळेस आपल्या कुटुंबाची पर्वा न करता ह्यावेळेस हा चेंडू सरळ हाताळला गेला होता. अपील केली होती मैदानाच्या आतमध्ये, मात्र अचित नक्कीच हाईट फॅक्टर मध्ये आला असेल पंचांच्या, यावेळेस नॉट आउट म्हणतायत. तर त्यावेळेस मोहनदादांना या कोरोनाच्या काळामध्ये देखील अनेक गोरगरिबांना मदतीचा हात दिलेला आहे. अशा आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व मोहनदादा पाटील यांच्या पण स्पर्धा पदा द ग्रेट मराठा चषक 2021चा हा रणसंग्राम. धावसंख्या झालेला आहे ती म्हणजे 9. यावेळेस फिरून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पहा, हाईट फॅक्टर कुठेतरी दाखवत आहेत पंच अजित म्हात्रे सर. एक टेनिस विश्वातील अष्टपैलू खेळाडू म्हणून एक्सरच्या नगरीच्या माध्यमातून मी अनेकदा खेळी पाहिलेली आहे अजित म्हात्रे यांची. हे मी कदापि विसरणार नाही. विरळ सरांना देखील पाहिलेलं आहे मी दहिसरच्या माध्यमातून. ते टॉप क्लास क्रिकेटर्स. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप अप्रतिम डिलिव्हरी, कौतुक करून ही जी कामगिरी पहिलं षटक हाताळलं होतं खास करून गोलंदाज अमन यानं तीच लाईन ऑफ लेंथ यावेळेस स्वीकारतोय फारुख. कारण त्याच गोलंदाजीनं लाईन ऑफ लेंथ गोलंदाजी करायला हवी प्रत्येक गोलंदाजानं. यावेळेस बिग हिट, चेंडू हवेत आहे, शतरक्षक प्रयत्न करून झेल खाली येण्याचा, मात्र चेंडू जातोय तो म्हणजेच आउट ऑफ द पार्क. येतोय हा षटकार. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. मॅन फ्रॉम कामन प्रकाश पाटील अफलातून बॅटिंग, एक प्रवीण पाटील अफलातून बॅटिंग, एक चौकार, एक षटकाराच्या सहाय्याने संघाला मात्र नक्कीच एका मोठ्या स्थानावर नेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लाफ करतोय इनटू द गॅप, चेंडू मात्र येतोय सीमा रेषा पार. येतोय हा पुन्हा एकदा प्रवीण पाटील यांच्या बॅट मधून चौकार. मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. थँक्यू धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. मोती बनून शिपण्यात राहण्यापेक्षा दवबिंद होऊन सार्थकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ असतं. त्यामधलं व्यक्तिमत्व म्हणजेच आपले मोहनदादा पाटील. आज दादांचं कार्य, भाईंचं कार्य खूप मोठं आहे. चौकार पाहायला मिळाला. चौकारानं मात्र संघ पुढे वाटचाल करतोय. कामन बॉईज कामन संघ पोहोचतोय तो म्हणजेच 19 या धावसंख्येवर. जबरदस्त मी म्हणेल पार्टनरशिपचा विचार करावा लागेल. कारण ही आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण कामन बॉईज कामन या संघाची पाहतोय. 19 धावसंख्येवर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. मात्र यात जर पूर्ण स्पर्धेचा विचार केला तर सर्वोत्कृष्ट सलामी तसेच सर्वोत्तम भागीदारीचा विचार केला आपण तर सदानंद स्मृती कामन या संघाच्या नावावर एक रेकॉर्ड्स आहे या मैदानावरचा. विकास आणि प्रवीण ज्यानं 48 धावा 4.1 चेंडूत बनवल्या होत्या देवेश स्पोर्ट मालजीपडा या संघाच्या विरुद्ध. क्या बाद विजय. पुन्हा एकदा तुझं मी कौतुक करेन कारण 19 धावसंख्येवर जोडी खेळते. एक मोठी पार्टनरशिप. काय हवं असतं लक्षात ठेवा. टाइमपास करू नका प्लीज, विनंती करतोय, वारंवार तुम्हाला सूचित करतोय. टाइमपास कोणी करू नका. तुम्हाला मी 30 मिनिटं दिलेली आहेत. 30 मिनिटात जर 6 षटकं जर पूर्ण झाली नाहीत तर आम्ही तुम्हाला पॅनलाइज करू. त्यानंतर तुमची कुठलीही गोष्ट ऐकली जाणार नाही.
यावेळेस हा फटका लॉंग ऑफ रिझन मध्ये, लॉंग ऑन रिझन मध्ये, डीप मध्ये शतरक्षक आहे, चेंडूला फील्ड करतोय कैवल्य. कैवल्य म्हटलं तर असा एकमेव खेळाडू जो भारताच्या बाहेर देखील जाऊन आपली टेनिस क्रिकेटची गुणवत्ता सिद्ध करून आलेला हा खेळाडू आहे कैवल्य पाटील, ज्याला बंधू या नावानं देखील ओळखलं जातं. कारण जर आपण कोण विसरणार, शारजाचं मैदान खरोखरच जुचंद्र नगरीचं, जुचंद्र गावाचं हे नाव खूप मोठं आहे विजय कांबळी. कारण जुचंद्र गाव म्हटलं तर नक्कीच या चेंडूनंतर मी त्याची पूर्णतः कल्पना देईल तुम्हाला. पुन्हा एकदा आउटसाइड स्टंपच्या बाहेर हा चेंडू टाकला होता, इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. शतरक्षक आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एक धाव इथे कंप्लीट केली गेली. एका धावेला पहा, इथे मात्र 2 धावांमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. पंचांसोबत चर्चा केली जात आहे. नक्कीच पंच निर्णय योग्य तोच देतील, चर्चा करतील. वेट ऑफ द थांबवण्यात येते पंचांमार्फत. येस मनीष पाटील. दरम्यान आम्हाला ज्या मान्यवरांनी सहकार्य केले आर्थिक स्वरूपात त्यांची नावं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सन्माननीय श्रीयुत मंगेश चव्हाण जे सचिव आहेत परेरानगर, यांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 देणगी स्वरूपात मिळालेत. सन्माननीय श्रीयुत कुणाल मात्रे समाजसेवक, यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 देणगी स्वरूपात मिळालेत. सन्माननीय श्रीयुत मायकल मोजेस जे उपविभाग प्रमुख आहेत परेरानगरचे, यांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 देणगी स्वरूपात. श्रीयुत रुद्रनाथ पाटील विभाग प्रमुख नायगाव, यांच्या माध्यमातून 5,000 देणगी स्वरूपात. लक्ष्मी किराणा स्टोर्स 5,000 आणि सन्माननीय श्रीयुत अनिल भोईर कट्टर ज्येष्ठ शिवसैनिक, यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 देणगी स्वरूपात. धन्यवाद. पंचांचा इथे दिशेने येतोय. 2 धावा या अंकित खेळल्या जात आहेत. दुचंद्र नगरी, रांगोळींचं माहेर घर म्हणजे दुचंद्र. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी, पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. एका हातामध्ये चेंडूला फील्ड केला गेला. फेके पहा, थोडीशी तोकडी केली गेली. इथे मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. क्या बाद आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारे फाउंडेशन, चांगल्या प्रकारे स्टार्ट या 2 खेळाडूंच्या माध्यमातून दिली जाते. कॉमन बॉईज कॉमन या संघाला प्रवीण पाटील आणि आपण पाहतायत तर प्रकाश ठोंबरे. क्या बाद आहे. प्रवीण बद्दल म्हणायचं गेलं तर एक षटकार 2 चौकार हे आतापर्यंत आलेले आहेत. प्रकाश तुंबळा हे खूप मोठं नाव आहे. यावेळेस नक्कीच यष्टीरक्षकाला देखील चेंडू चकवून लेग स्टॉप रिझनच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी येतोय हा कणकणीत चौकार. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज थँक्यू धन्यवाद मित्र. इथे मध्ये चौकरणा धावसंख्या आपण पाहतोय तर 28च्या घरामध्ये पाहायला मिळते. यावेळेस शॉट ऑफ लाईन चेंडू, टॉस होतो आहे. चेंडू फक्त चेंडूला क्लिक केला गेला, कट केला गेला. थर्ड मॅनच्या चेंडूच्या मागे धावतोय, पळतोय. चेंडूला मात्र रोखू शकत नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार पाहायला मिळते. वेल डन, वेल प्ले, खास करून कामन बॉईज कामन. कामनचा हा छोरा, खास करून म्हणायचं गेलं तर प्रवीण पाटील अफलातून फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये. यास इथे रिव्हर्स स्टेम करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूची लाईन ऑफ लेंथ ओळखता आली नाहीये. चेंडू इथे मात्र थोडासा डायव्हर्ट झाला, खास करून शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये निघतोय. लेग बायचा इशारा पंच आहेत ते विरण आहे सरांकडून येतोय. लेग बायच्या माध्यमातून अंकित केल्या जात आहेत. या म्हणजे 2 धावा, 2 संघ पुढे वाटचाल करतोय. धावसंख्या आपण धावपळकार पाहत आहेत ती म्हणजेच 34. 1:48 धावेचा रेकॉर्ड आहे पार्टनरशिपचा, तो तोडण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र 34 धावा येत आहेत जवळपास 3 षटकांच्या समाप्तीनंतर. घेतोय आम्ही ड्रिंक ब्रेक. कोणी जाऊ नका. जे प्रेक्षक वर्ग लाईव्ह आहेत त्या सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय, या स्पर्धेचा आनंद घरबसल्या देखील आपण घेऊ शकता, तो घेत राहा. पूर्ण दिवस आमच्याशी जॉईन राहत. आम्ही कुठेही जात नाहीयेत. पूर्ण दिवस आज खास करून आमचे दिग्गज समालोचक मनीष पाटील, मी आणि आणखीन एक समालोचक इथे आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा आम्ही तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहोत. पाहत राहा, ऐकत राहा. द ग्रेट मराठी चषक 2021चा हा रणसंग्राम. येस
सूचना आली आहे भरत राऊत आणि मनीष पाटील ही पुढची 3 षटकं मिळून करायची आहेत आपल्याला आणि नक्कीच मनोरंजन करण्याचं काम आम्ही नक्कीच करणार आहोत. आता मॅन ऑफ द सिरीजची जी बॅट आहे ती मला ब्रँडेड स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून मिळाले. जो खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा दावेदार ठरेल त्याला ती बॅट देण्यात येईल. तसेच एक ट्रॉफी देऊन देखील सन्मान केला जाईल. यापुढील सामना असणार आहे तो म्हणजेच टिवरी विपक्ष द ग्रेट मराठा जुचंद्र. दोन्ही सगळ्या कडदारांनी आपल्या टी शर्ट्स कट करायचे आहेत आणि पहिला डाव समाप्त झाल्यानंतर नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचंय. तर नक्कीच मनीष पाटील म्हणजे सोबत आहेत आणि नक्कीच एक कंबाईन समालोचक आम्ही तुमच्या समोर प्रेझेंट करणार आहोत. बाहींची देखील आज्ञा आहे की यस तुम्ही एक जॉईंट समालोचन करावं. तर नौका गोलंदाज आणखीन येतोय. नंबर 4चा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय काव्यल्ला पाटील. याच खेळाडूविषयी मी म्हटलं होतं की जुचंद्र नगरीतील मी म्हणत आपल्या एक असा एकमेव खेळाडू आहे जो खेळाडू भारताबाहेर देखील जाऊन क्रिकेट खेळलेला आहे मनीष पाटील. पण कॅपॅसिटी खूप खेळाडूंमध्ये आहे जुचंद्र परिसरामध्ये. फक्त कॅपॅसिटी त्यांनी ओळखायला हवी. फक्त कैवल्य किंवा हितेंद्र किंवा बंधू हे 3च नावं येतात पण असे खूप नावं आहेत. निखिल आहेत, दीपेश आहेत, खूप सारे खेळाडू संदेश आहेत. या खेळाडूंनी मात्र आपल्या अंगातली शक्ती ओळखायला हवी आणि त्याचा खेळ आजच्या दिवसात दाखवायला हवा. आणि या कारणाचं मनीष मी अनेक स्पर्धेमध्ये समालोचन करतो त्यावेळी मी प्रत्येक गावामध्ये एकच सांगत असतोय की एखादी आपल्या गावाची लीग व्हायला हवी. या लीग मुळे मनीष काय पाहायला मिळतं तर आपल्या गावातील मुलांचं टॅलेंट खऱ्या अर्थाने पाहायला मिळतं त्या लीगमध्ये. त्या लीग मधूनच आपल्याला काही मुलांची निवड करता येते आणि ती लीग तर व्हायलाच हवी. कारण आपले जे इतर संघ आहेत आपल्या गावामध्ये विजय कांबळे दत्ताळी स्पोर्ट्स म्हणा, अजिंक्य स्पोर्ट्स म्हणा म्हणायचं गेलं तर द ग्रेट मराठा स्पोर्ट्स म्हणा हे मोठमोठे संघ आहेत. त्यावेळेस प्ले ऑफ करतोय या चेंडूने त्याची मी माहिती देईल. मात्र स्टन स्टॉक सुद्धा गोलंदाज पहा कैवल्य पाटील चेंडूच्या खाली कुठलीही चुकी होत नाहीयेत. पाठवून देतो डगआउट मध्ये. पहिला फलंदाज बाद पोमन बॉईज पोमन या संघाचा. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त. तर मनीष मी त्याच विषयाकडे आलेलो लीग का व्हायला हवी. तर जर अजून एक विकेट घेतला गेला गोलंदाज कैवल्याने तर सन्मान्य मिथुन सतीश पाटील यांच्या माध्यमातून त्या कैवल्याला देण्यात येतील 500 रुपये. क्या बात आहे. सन्मान्य दीपक पाटील साहेबांचं आगमन झालं त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. गावडे काका तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि यावेळेस एकच वाक्य आठवतं कैवल्यासाठी तुम्ही स्वतःला सिद्ध करा जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. आता मात्र त्याने या षटकाच्या पूर्वार्धामध्ये चांगली कामगिरी करून महत्वपूर्ण हादरा बसवलाय तो म्हणजेच कामन बॉईज कामन संघाला. नवीन फलंदाज राहील ज्याने कामन प्रीमियर लीग मध्ये अक्षरशः धुवाधार फलंदाजी केली होती तितकीच चांगली गोलंदाजी सुद्धा. तर त्याला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील मिळाला होता. तो तुम्हाला फलंदाज खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. क्या बात आहे. तर नक्कीच एक आणखीन मोठा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळते आणि तितक्याच ताकदीचा तितक्याच गुणवत्तेचा मी म्हणेन समोर गोलंदाज देखील आहे कैवल्य पाटील. तर कदाचित मला म्हणायचं गेलं मनीष की हे बॅटल चांगलं रंगेल. कारण 2 टॉपर्स ज्या वेळेला विजय कांबळे समोरासमोर असतात त्यावेळेस ते बॅटल असतात. एक खूप मजा येते ते बॅटल पाहायला. एनपी गारमेंटचे नितीन वारे यांच्याकडून कैवल्यासाठी पारितोषिक आले. जर हॅट्रिक नोंदवली तर 500 रुपयाचं पारितोषिक. टाइमपास करू नका. वारंवार आम्ही तुम्हाला टॉर्चर करतोय. लक्षात ठेवा का टॉर्चर करतोय की आम्हाला 6 षटकांचे सामने खेळवायचे आहेत आणि त्या कारणास्तव मी तुम्हाला वारंवार म्हणत राहील की प्लीज टाइमपास करू नका. बिग हिट मात्र चेंडू हवेत आहे. शतरक्षक त्या दिशेने आहे. कुठलीही चुकी करत नाहीत. आणखीन एक फलंदाज बाद होतोय कामन बॉईज कामन या संघाचा. दुसरा धक्का कामन बॉईज कामन या संघाला. नक्कीच सन्मान्य मिथुन सतीश पटेल यांच्या माध्यमातून कैवल्याला 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. बघा खूप चांगल्या पद्धतीने स्लॉट केला होता आणि पोझिशन देखील तितकीच चांगली होती. कदाचित हवा नव्हती म्हणून चेंडू हवेमधून जास्त ट्रॅव्हल झाला नाही. कुठेतरी सीमारेषेच्या अगदी अलीकडे हा झेल स्वीकारला जातो. खूप चांगला बॉडी बॅलन्स बंधूचा तुम्ही पाहताय आणि एक ब्रेक थ्रूची आवश्यकता होती. जसा पहिला गडी बाद झालाय त्यानंतर लगेचच दुसरा गडी बाद होतोय. नक्कीच मनीष पाटील खास करून कामन बॉईज कामन या संघाची जी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत होती ती जर अशीच खेळत राहिली असती तर कदाचित मी तर म्हणेल जे 60 ते 65 प्रेडिकल केलं होतं संघ नायकांना ते 70 ते 80च्या घरामध्ये देखील पाहायला मिळालं असतं. कुठे टेम्परामेंट सोडलाय. जसा पहिला हादरा बसलाय त्यानंतर पुन्हा एकदा एक मोठा स्ट्रोक खेचण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नाला बळी पडताना स्वतःचा विकेट गमावून बसलाय. 2 फलंदाज बाद झाले. ते सुरुवातीचे 2 जे फलंदाज ज्यांनी
3 षटकापर्यंत संयमाने खेळ करत आपल्या संघाची धावसंख्या जवळपास 34 वर नेली होती. ते दोन्ही फलंदाज बाद झाले. आता पुढील 2 विकेटसाठी देखील सन्माननीय मिथुन सतीश पटेल यांच्याकडे पारितोषिक आले. 500 रुपये मिळतील कैवल्यला. वेल डन कैवल्य पाटील खरोखर कौतुक करेन मी, कारण 2 महत्वपूर्ण खेळाडू बाजू त्यावेळेस इथे एज लागली. आणखीन एक सफलता इथे मात्र हॅट्रिक पूर्ण होताना कैवल्य पाटील. शिवसेनेचा महारथी तो शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी धडकला. शिवसेनेचा महारथी तो आरके एंटरप्राइजेसचे कुमार रणजित किणी यंग डॅशिंग डायनामिक यांच्या माध्यमातून या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. कैवल्यला काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. आणि 3 आक्रमक फलंदाज प्रवीण, प्रकाश आणि राहिल या तिघांना तंबूचा इशारा केलाय. अनुभव इज द बेस्ट टीचर्स असं का म्हटलं तर तुमच्याकडे अनुभव असेल, तुमच्याकडे गुणवत्ता असेल आणि त्या गुणवत्ता जर तुम्ही जर सिद्ध केली मैदानाच्या आतमध्ये तर तुम्हाला नक्कीच यश हे नक्कीच मिळतं. आणि गुणवत्ता आणि अनुभव पूर्णतापणा लावून गोलंदाजी केली गेली. कैवल्य पाटील यांना काय केलं खास करून विचारलं गेलं तर मनीष, तर खास करून प्रत्येक खेळाडूच्या शरीरापासून लांब चेंडूला ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न कैवल्याने केलेला आहे. नक्कीच अजय आपल्याला रिप्ले दाखवतील. खूप चांगल्या पद्धतीने ही डिलिव्हरी पाहायला मिळाली. एव्हन आपण पाहतो की जेव्हा हॅट्रिक बॉल आपण स्टंप टू स्टंप अटॅक ठेवतो, पण यावेळेस कैवल्यने वेगळी शक्कल लढवली. शरीरापासून दूर ठेवलाय बॉलला आणि यावेळेस ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र कुठेतरी फसलाय. एक हेवी एज लागते. यष्टिरक्षक हितेंद्र खूप चांगला झेल स्वीकारतोय आणि ही आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक कंप्लीट करतोय कैवल्य पाटील. नक्कीच कारण खरोखरच जो अनुभव आहे व्यावसायिक क्रिकेटचा तो अनुभव पाहायला मिळायला पुन्हा एकदा क्या बात आहे. आता यावेळेस पहा या चेंडू विषयी मनीष म्हणायचं गेलं तर ब्लॉक ऑफ द चेंडू लॉंग ऑफ रिझल्ट शतरक्षक वेगानं पुढे येतोय, चेंडूला फील्ड करतोय, फक्त 1 मिळेल. कुठेतरी जी गाडी एक्सप्रेसवर कामन संघाची चालली होती त्या गाडीला मात्र थांबण्याचा ब्रेक लावण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय कैवल्य पाटील. चांगली ऑफ ड्राईव्ह केली होती भारत सर. कारण पाहिलं होतं की मिड ऑफला क्षेत्ररक्षक नव्हता, खाली क्षेत्र होतं आणि फक्त आता कुठेतरी विकेटचा जो ओघ होता तो कमी करण्यासाठी कुठेतरी सावध पवित्रा घेतला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 35 वर. एक धावसंख्या जी क्रिटिकल केली आहे संगणकाने की आम्ही 60 ते 65 धावा या नक्कीच खास करून काव्या 11 या संघाच्या अगेन्स्ट बनवणार आहोत. पाहायचं आहे ते धावसंख्या उभारतो की काय. मात्र सुरुवात चांगली स्टार्ट चांगली दिली गेली. 34 धावेची चांगली स्टार्ट दिली गेली कामन बॉईज कामन या संघाला. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू मात्र पाहिला आपण तर आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू मात्र जास्त लाईन बाहेर जाते. कैवल्य पाटील यांची बॉलचा इशारा एकच संघ पुढे निघतोय. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 36 लॉस ऑफ 3 विकेट ऑन द बोर्ड. काय करायचं आहे ज्याप्रमाणे कैवल्य पाटील गोलंदाजी करतोय त्याप्रमाणे मला तरी असं वाटतंय कदाचित ऑब्रेक करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र जो स्विंग हवाय जो टर्न हवाय कैवल्याला तो मिळत नाहीये. येस डिपेंडेंट कधी कधी लाईन सुद्धा चेक करावी लागते. तुमची पिचिंग कुठे आहे हा अभ्यास करायला हवा. पिच झाल्यानंतर चेंडू किती वळण घेईल, किती डिग्रीने वळण घेईल हा अभ्यास देखील खूप महत्वाचा आहे. नक्कीच मनीष पाटील शॉट ऑफ लेन. यावेळेस पहा जो स्विंग जवळपास ह्या चेंडूसाठी 2 अतिरिक्त चेंडू हाताळावे लागले कैवल्य पाटीलांना. याचं कारण कैवल्याकडून जी अपेक्षा होती की हा माझा चेंडू ऍज अ कॉन्क्रीट पिच जरी असलं तरी मात्र या कॉन्क्रीट पिचवर माझा चेंडू ज्याप्रमाणे स्विंग व्हायला हवा होता तो होत का नाही. मात्र यावेळेचा चेंडू अप्रतिम थोडासा चेंडू कट झाला, आतमध्ये आला होता हा चेंडू कैवल्य पाटीलांचा. यावेळेस थोडा चेंडू टॉस करतोय, चेंडूची लाईन तोपर्यंत ओळखतोय, फिरून खेळतोय. शतरक्षक त्या दिशेने तैनात आहे लॉंग लेग रिझन मध्ये. आणखीन एक धक्का कैवल्य पाटील देतोय कामन बॉईज कामन या संघाला. उगवला तारा ते मिरहरा गरजा शिवाजीला. उगवला तारा ते मिरहरा गरजा शिवाजीला. उगवला तारा ते मिरहरा गरजा शिवाजीराजा. उगवला तारा ते मिरहरा गरजा शिवाजीराजा. आणि या हॅट्रिक साठी NP गारमेंटचे नितीन वर यांच्याकडून 500 रुपये देखील जमा झालेले आहेत कैवल्य पाटील साठी. त्यानंतर आरके एंटरप्राइजेस रणजित किणी यांच्या माध्यमातून 1000 रुपये म्हणजे 1,500 रुपयाची कमाई हॅट्रिक च्या माध्यमातून झाली आहे. ते म्हणजेच कैवल्याची 4 षटकांचा काही पूर्ण झालाय आणि 4 षटकानंतर सदानंद स्मृती कामन संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 4 गडी बाद 47 धावा आणि 4 विकेट्स 37 धावा 4 विकेट्स या षटकामध्ये पडल्यात. या 4थ्या षटकामध्ये कुठेतरी हे षटक कुठेतरी प्रेरणादायी ठरते, कुठेतरी सुटकेचा निश्वास टाकण्यात येते. टीम मीटिंग नको प्लीज. दिस इज द लास्ट कॉल फॉर काव्या 11 दत्ताळी.
जास्त वेळ घेऊ नका. दिस इज लास्ट ऑफिशियल कॉल फॉर यू. नक्कीच मनीष पाटील, कारण ज्याप्रमाणे जी स्टार्ट दिली होती, ज्याप्रमाणे म्हणायचं गेलं तर प्रवीण पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळत होते, ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर प्रकाश तुंबडा मैदानाच्या आतमध्ये खेळत होते, त्यावेळेस मला तरी असं वाटलं होतं की जी क्रिटिकल केलेली आहे संघनायकानं 60 ते 65 धावा आम्ही उभारू, ते धावा होऊ देखील शकल्या असत्या. मात्र नक्कीच कौतुकर्मी कैवल्य पाटील यांचं, कारण 4 महत्वपूर्ण विकेट कुठेतरी जी 60 ते 70च्या घरामध्ये आपल्याला धावसंख्या पाहायला मिळाली असते कामन बॉईज या कामन संघाची, त्या धावसंख्येला कुठेतरी कमी आकड्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न, खास करून ठेवण्याचा प्रयत्न कैवल्य पाटील यांनी प्रामाणिकपणे केलेला आहे. फुलटॉस डिलिव्हरी, एव्हरेस्टचा टो लागतोय, हा फटका, हा चेंडू निघतोय गॅप मध्ये, चेंडू मात्र जातोय 4 धावेसाठी, येतोय हा चौकार. अंग धूळ झटकारे, स्वाभिमान ललकारे, असामान्य कर्तृत्वाचे घोंगावती पाहू शकताय खूप चांगल्या पोझिशनने हा कट कंप्लीट केलाय. उशिरा बॅटचा फेस ओपन करून इनफिल्ड क्लिअर करून बॉली पॉईंट क्षेत्रातून हा चेंडू थर्डमॅन सीमारेषा ओलांडतोय. आणि अमित पटेल यांच्याकडून फारुकसाठी पारितोषिक आहे. जर फारुकने विकेट घेतला तर प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय अमित पटेल यांच्या माध्यमातून 200 रुपये फारुकला मिळतील. आणि कुठेतरी या चौकाराने सदानंद स्मृती कामण हा संघ देखील कुठेतरी या सामन्यावर पकड मजबूत करण्याचा विचार करतोय. आणि नक्कीच चांगली फलंदाजी आतापर्यंत अमितने केली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 41. तर पहिले षटक जे फारुकनं हाताळलं होतं मनीष पाटील, यावेळेस पंचांचा नोचा इशारा, हा चेंडू शॉर्ट स्क्वेअर रिझन मध्ये स्वतः इष्टरक्षक चेंडूला फील्ड करतोय, हिट करण्याचा प्रयत्न मात्र हिट होत नाहीये. 2 धावा नक्कीच मिळतील. पंचांचा नोचा इशारा, 2+1 या 3 धावा अंकित केल्या जातात. फील्ड असेल 3 धावेने संघ पुढे निघतोय. धावसंख्या वाटचाल करताना कामन बॉईज कामन या संघाची पोहोचते तुम्ही 44 धावसंख्येवर. फारुक विषयी म्हणायचं गेलं मनीष पाटील, तर जर आपण फारुकचं पहिलं षटक जर पाहिलं असेल तर तब्बल 11 धावा फारुकनं पहिल्या षटकामध्ये दिल्या होत्या. एक षटकार आणि एक चौकार फारुकच्या षटकामध्ये आपण पाहिला होता. फारुकसाठी अजून एक पारितोषिक आलंय. सन्माननीय मिथुन सतीश पाटील यांच्या माध्यमातून लगातारच्या 2 चेंडूवर 2 विकेट घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. आणि कुठेतरी आशा असते आपल्या खेळाडूंनी चांगला खेळ करावी म्हणून हे पारितोषिक नक्कीच प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. यावेळेस इनसाइड आउटचा फटका, गॅप मध्ये हा फटका, पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करण्यासाठी वेगाने जातोय, चेंडू मात्र थांबत नाहीये, चेंडू जातोय सीमा रेषा पार. आणखी येतोय हा ब्रँडेड चौकार. कधी वार केला मी, अरे ला केले कारे, कधी वार केला मी, अरे ला केले कारे, कुंचल्या तुम्ही किती जणा मारले फटकारे, होणार नाही झाले नाही. अप्रतिम फलंदाजी अमित कामणकर, खास करून कामण नगरीचा खेळाडू आहे. कामण संघाच्या माध्यमातून खेळताना, कारण आजची जर आपण स्पर्धा पाहिली तर एक गाव एक असा संघ आहे आणि अफलातून खेळी करताना जवळपास या खेळाडूविषयी म्हणायचं गेलं तर 3 आतापर्यंत चौकार खास करून अमित कामणकर यांच्या बॅटमधून आपण पाहिलेले. धावसंख्या मात्र पुढे वाटचाल करताना संघ पोहोचतोय कामन बॉईज कामन हा 48 या धावसंख्येवर. 48 लॉस ऑफ 4th विकेट ऑन द बोर्ड, प्लेइंग द ग्राउंड कामन बॉईज कामन. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू थोडासा टॉस झाला होता. अप्रतिम चेंडू, कौतुक यावेळेस फारुक चिमे, कारण यावेळेस थोडासा कमबॅक करतोय हा गोलंदाज मनीष पाटील. कमबॅक खूप महत्वाचा आहे. बघा तुमच्याकडे 6 बॉल्स आहेत आणि 6 बॉल्स तुम्हाला डिलिव्हर करायचे आहेत. कुठल्या ना कुठल्या चेंडूवर तुम्हाला फटका तर बसणार आहेत, पण मात्र कमबॅक करण्याची नीती देखील तुमच्याकडे असायला हवी आणि कुठेतरी हा चांगला कमबॅक आहे. साठी मनीष, मी ज्यावेळेस कैवल्य पाटील गोलंदाजी करत होते त्यावेळेस मी म्हटलं होतं की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. तुमच्याकडे अनुभव असेल तर नक्कीच तुम्ही चांगली गुणवत्ता सिद्ध करू शकता. ॲव्हरेज स्कूप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या दिशेने तैनात आहे, पाहिलं नव्हतं. हा फटका मी म्हणजे निव्वळ वाया जातोय फलंदाजामार्फत, कारण आतापर्यंत म्हणायचं गेलं तर अमित कामण हा चांगल्या प्रकारे फलंदाजी करतो. ही तर म्हणायचं गेलं मनीष पाटील की विनाशकारी विपरीत बुद्धी. डीजे होणार नाही झाले नाही, होणार नाही नाही झाले नाही, नाही तुमच्या सारखे कधी. थँक्यू धन्यवाद डीजे. मनीष, म्हणायचं गेलं अमित कामणकर या खेळाडूविषयी इनसाइड आउटचा फटका, चौकार, एक आपण थर्डमॅन रिझन मध्ये पाहिला, एक एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या सरळ हाताने तुम्ही जी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत होतात त्यावेळेस तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमच्या संघासाठी धावा येत होत्या. आणि त्यावेळेस त्यानंतर शेवटचे 2 चेंडू काय केलं
खास करून अमित कामणकरनं एक चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आणि एक चेंडू जर आपण पाहिलं तर स्कूप करण्याचा प्रयत्न केला मनीष, आणि यावेळेस जलबाच्या स्वरूपात मात्र अमित कामणकर हे बाद झालेत. तर यावेळेस या फटक्यांची गरज होती का? नक्कीच गरज जर होती त्याबद्दल मी सांगतोय. मिथुन सतीश पटेल यांच्या मदतीतून पारितोषिक आलं ते म्हणजेच पंकजला झेल स्वीकारला म्हणून. बघ कधी कधी काय असते, भारत सर जेव्हा आपण खेळतो ओघाओघाने आपल्या प्रत्येक शॉट किंवा ड्राईव्हमधून धावा येतात तेव्हा तो आत्मविश्वास दुणावतो ना, त्यामुळे मात्र अशी खेळ करण्याची तुम्हाला सवय पडते आणि तसा खेळ होतोय. मोठा स्ट्रोक पाण्याचा प्रयत्न झाला होता, व्यवस्थित संपर्क नाही. पुन्हा एकदा हितेंद्र भोईरांच्याकडून चूक होते. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चेंडू निघून जातो लॉंग ऑफ बाहेर बाईकच्या माध्यमातून हा चौकार. अहो राजे हो चिरराज रजी जी, अहो राजे हो अहो राजे हो चिरराज. धावसंख्या झाले ती म्हणजेच एकूण 52 धावा धावफलकावर आहे. गोलंदाजी चांगली होते पण क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षक या दोन भूमिका देखील महत्वपूर्ण बजावल्या गेल्या पाहिजे. ते म्हणजेच काव्या 11 ज्योतिंद्र संघाकडून पुढचा बॉल. तर नक्कीच मनीष पाटील यावेळेस हा चेंडू सरळ खेळातोय गोलंदाजाच्या हातामध्ये, स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड करतोय गोलंदाज. चांगलं षटक, चांगलं कमबॅक मी तर म्हणेल, कारण 2 चौकारानंतर स्वतःला सावरतोय, लाईन ऑफ लेंथ सुधारतोय मैदानाच्या आतमध्ये फारुक. अप्रतिमरित्या शेवटचे 3 चेंडूंचा विचार केला फारुकच्या, तर चांगले चेंडू 3 चेंडू हाताळले गेले फारुक मार्फत, त्याच्यामधून एक गडी मात्र फारुकला बाद करता आला. धावसंख्या आपण पाहताय तर कामन बॉईज जे कामन संघाची झालेली आहे ती म्हणजेच 52 आणि 52 या धावसंख्येवर आतापर्यंत 5 फलंदाज कामन बॉईज कामन या संघाचे बाद झालेले आहेत. यापुढील सामना असेल टिवरी विपक्ष द ग्रेट मराठा जुचंद्र. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी टी शर्ट्स कलेक्ट करायचे आणि पहिला डाव समाप्त होण्याच्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचंय. लगेच आम्ही पुढच्या सामन्याचा रणनीतीचा कॉल करणार आहोत. चांगलं शिस्तबद्ध क्रिकेट आहे. भारत सर आणि ही द ग्रेट मराठा चषक का ओळखली जाते तर 6 षटके सामने खेळवणारी स्पर्धा आहे आणि एव्हन आपण पाहिलं तर 6 षटकांच्या स्पर्धा कुठेतरी कमी झाल्यात आणि ह्या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटचा स्तर देखील उंचावला जातोय. एकूण प्रत्येक खेळाडूला आपली कसोटी या मैदानामध्ये दाखवायला मिळते, आपली नीती, आपल्या खेळण्याची पद्धत या वेगवेगळ्या गोष्टी प्रेक्षकांना देखील अनुभवायला मिळतात. नक्कीच मनीष पाटील, कारण 6 षटकांचा ज्यावेळेस सामना असतोय तर त्यावेळेस नक्कीच गोलंदाजाची खऱ्या अर्थाने म्हणायची गेली तर कसरत असते. 6 षटकं हाताळणं ही पूर्वीचं क्रिकेट होतं. वेळ नायर सर देखील तिथे आहेत, अजित मात्रे देखील त्या दिशेने आहेत. त्यांना देखील पूर्णतः कल्पना आहे की पूर्वीचं क्रिकेट 10 षटकांचं देखील होतं, पूर्वीचं क्रिकेट 8 षटकांचं देखील होतं, पूर्वीचं क्रिकेट 6 षटकांचं देखील होतं. प्लीज मी वारंवार तुम्हाला टॉर्चर करतो, प्लीज टाइमपास होणार नाहीये याचा प्रामाणिक प्रयत्न करा. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला 6 षटकांचे सामने हे खेळवायचे आहेत. 30 मिनिटात जर ही इनिंग संपली नाही तर नक्कीच आम्ही तुम्हाला पॅनलाइज करू. वारंवार विनंती करतोय. चला यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळा होतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करण्यासाठी वेगाने पुढे येतोय, बंद चेंडूला फील्ड करतोय, फेकतोय, फक्त निव्वळ मिळते ती 1 धाव. 1 संघ पुढे वाटचाल करतोय. धावसंख्या आपण पाहतायत कामून बॉईज या संघाची होते 53. जुचंद्रची नगरी आणि जुचंद्रच्या नगरीमध्ये ओळखली जाणारी ही सर्वात मोठी टेनिस वर्ल्डची स्पर्धा, मानाची स्पर्धा म्हणून ओळख आहे या स्पर्धेची. द ग्रेट मराठा परिवार, द ग्रेट मराठा चषक. यावेळेस लॉफ करतोय चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फेकी पाहायला मिळाली, मात्र सुखरूपरित्या पोहोचतोय क्रीज मध्ये तो म्हणजे फलंदाज. या 2 धावा आहेत, 2 संघ पुढे वाटचाल करतोय. धावसंख्या होते ती म्हणजे 55. चला टिवरी संघाच्या कडून लगेच आमच्या कॉमेडी बॉक्सच्या समोर या. टिवरी चला प्लीज, लगेच आम्ही तुम्हाला टी शर्ट्स देऊन नाणेफेक लगेच करून घेणार. टिवरी संघाने लगेच आमच्या कॉमेडी बॉक्सच्या समोर या. थँक्यू. तर जबरदस्त संकल्पना आहे आणि नीटनेटकं आयोजन आणि खास करून नियमावलीच आपण. यावेळेस हा बाहेर जाणारा फटका, इनसाइड आउटचा फटका गॅप मध्ये पाहायला मिळतो. चेंडू मात्र 1 सीमा रेषा पार येतो हा चौकार. स्वराज्याचे बांधतो रण संधी पाहून कोंढणा किल्ला घ्यावा ताब्यात. अष्टमी मूर्त ठेवा ध्यानात, जिजाबाई बदल्या राजगडात. जी थँक्यू धन्यवाद. प्लीज डीजे आपण लक्ष द्यायचं आहे. धावसंख्या आपण झालेली आहे. धावसंख्या पाहताय ती म्हणजेच 59 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. उच्चांक आहे या मैदानावरील तो म्हणजे 75 धावेचा सर्वात मोठा उच्चांक आहे. फुल टॉस दिल्यावेळी जसा चेंडू तसे उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जातं गोलंदाजाला. क्या बात आहे. एक येतो हा खणखणीत षटकार. ती राख नव्याने जाग पेटू दे राग मराठी.
आग पेटू दे आग मला कामणचा हा छोरा कामणचा खेळाडू महेंद्र तांगडी मात्र आपला महेंद्र कांबळी मात्र आपला एक ब्रँडेड स्टोक मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. फुल टॉस चेंडू दिला होता आणि त्या चेंडूला योग्य ती दिशा दाखवण्याचं काम केलं या फलंदाजा मार्फत. यावेळेस एज लागली गेली, चेंडू मात्र चकवतो यष्टीरक्षकाला. चेंडू यष्टीच्या मागे निघून येतोय. एक धाव नक्कीच मिळेल, एक धाव अंकित केली जाते. धावसंख्या होते ती म्हणजेच 66 धावा या धावफलकावर लावतोय. सुरुवात चांगली झाली होती, स्टार्ट चांगला दिला होता. 34 धावेची पार्टनरशिप पाहायला मिळाली. कामन बॉयज कामन या दोन खेळाडूंकडून प्रवीण आणि खास करून प्रकाश या दोन खेळाडूंना चांगले स्टार्ट दिली होती. त्यानंतर कैवल्याने षटक हाताळलं, कैवल्याने चांगलं षटक हाताळलं होतं. तिथे मला थोडासा अडकला होता कामन संघ आणि पुन्हा एकदा त्याच स्पोर्ट्समध्ये पाहायला मिळते. अप्रतिम फटका, 2 धावा करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र इथे परतावं लागेल खेळाडू कक्षाच्या दिशेनं. रनच्या स्वरूपात आणखी एक खेळाडू बाद कामन बॉईज कामन या संघाचा, तो म्हणजेच हर्षद. आम्ही तुम्हाला संधी देतोय. इथे आपण पाहिलं तर 6 षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे आणि 6 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर कामन बॉईज कामळ या संघानं धावफलकावर धावा लावलेल्या आहेत. त्या म्हणजेच 67 धावा या धावफलकावर लावलेल्या आहेत. 68 धावा जिंकण्यासाठी दिल्या जात आहेत काव्या 11 दत्ताळी या संघाला. 6 षटकांचा सामना 36 चेंडूंचा सामना असेल आणि येणाऱ्या या 36 चेंडू मध्ये जवळपास 68 धावा या बनवायच्या आहेत दत्ताळी या संघाला. पाहायचं आहे याचा धावा दत्ताळी संघ कोणत्या प्रकारे पूर्ण करेल. कोणीही कुठे जाऊ नका. जे प्रेक्षक लाईव्ह आहेत त्या प्रेक्षकांना देखील विनंती करतोय, या सामन्याचा आनंद घ्या, या सामन्याचं पूर्ण चित्र पहा. कोण जिंकेल, कोण पुढे वाटचाल करेल, तर कोणत्या संघाला जवळपास पुढचे 365 दिवस वाट पाहावी लागेल. आम्ही हे ऐकवण्यासाठी पुन्हा आपल्या समोर सज्ज होतोय. तत्पूर्वी घेतोय एक छोटासा डीजे ब्रेक. सामाजिक क्रीडा क्षेत्रात त्यांनी नाव मोठा कमवला. पालघर जिल्ह्यात आणि वसईत शिवसेनेचा अभिमान. पालघर जिल्ह्यात आणि वसईत अग्रसेनेचा स्वाभिमान. चला टॉसच्या दिशेने आम्ही वळतोय. टिवरी संघ आणि द ग्रेट माडा संघ, दोन्ही संघातील संघनायकाला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टिवरी संघ आणि द ग्रेट माडा कॅप्टन प्लीज टॉस बॉक्स मध्ये या. थांबवतोय मी. सन्माननीय श्री दीपकजी पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. दीपकजी पाटील साहेब विनंती करतोय की टॉस बॉक्स मध्ये या आणि या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. सामना असेल हॅलो टिवरी वर्सेस आपण द ग्रेट मराठा जुचंद्र या दोन संघांच्या दरम्यान आपण सामना पाहणार आहात. 6 षटकांचा सामना असेल. आमचे मान्यवर दीपकजी पाटील साहेब इथे आलेले आहेत. तर दोन्ही संघनायकांना विनंती करतोय द ग्रेट हॅलो तसेच टिवरी कॅप्टन प्लीज टॉस बॉक्स मध्ये या. टिवरी संघनायक आणि द ग्रेट माडा संघनायक दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय कारण मान्यवर इथे टॉस बॉक्स मध्ये आलेले आहेत. तर प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
मी विनंती करतोय ज्या वाहनं आमच्या व्हीआयपी मागे म्हणजेच काय पार्किंग मध्ये आहेत तिकडे आम्ही लाईन आखलेली आहे त्या लाईनीच्या मागेच वाहनं पार्क करायचे आहेत कारण पोलीस प्रशासनातील उच्च पदाधिकारी या आजच्या दिवसामध्ये आम्हाला इकडे भेट देणार आहेत तर त्यांना आपल्याला शिस्तीचं प्रदर्शन दाखवायचंय म्हणून पार्किंग मध्ये एक आम्ही रेखा बनवली आहे ते लाईनीच्या बाजूला म्हणजे लाईनीच्या पलीकडे तुम्हाला वाहनं पार्क करायचे प्लीज. चला जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये जिकडे भारतराव सर नाणेफेकीचा कॉल करतील या आजच्या दिवसाला दुसऱ्या सामन्याचा. तर आपण पाहत आहेत द ग्रेट मडा संघनायक मितेश हॅलो शिंगोटे इथे माझ्या सोबत आहेत आणि टिवरी या संघाचे संघनायक प्रताप भोईर देखील इथे त्यांना दिसत आहेत. त्या दोघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जातो इथे मनीष पाटील कारण हा सामना देखील खूप महत्वाचा असेल. या सामन्यामध्ये एका साईडला टिवरी आपण पाहत आहेत तर एका साईडला द ग्रेट माडा परिवार आपण पाहत आहेत. हे दोन्ही संघ तुल्यमान आहेत. टेनिस क्रिकेट विश्वाचा विचार केला तर दोन्ही संघांना आपापले स्थान त्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खास करून गृहीत धरलेलं आहे. पहिला बॉल या रिसुजुएस्टीच्या खूप जास्त बाहेर पंचाच्या पद्धतीने व्हाईट बॉलची खूण वेळ झाली आहे ती म्हणजे आम्ही वेळ तुमच्यापर्यंत पोहोचतो 10:56 तुम्हाला 30 मिनिटांमध्ये हा डाव कंप्लीट करायचे 10:56 झाले तुम्हाला 30 मिनिटांमध्ये हा डाव कंप्लीट करायचा आहे. पहिला बॉल डिलीव्हर करून झालाय थांबवतोय मनीष पाटील मी तुम्हाला इथे टॉस केला जात आहे परिवार असा कॉल मितेशकडून द ग्रेट मराठी स्पोर्ट्स हे नाव पुढे येतं तर टिवरी संघ इथे नाणेफेक जिंकतोय. तर मान्यवरांना विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी कक्षात बसायचं आहे. तर टॉस जिंकतोय प्रताप तर 6 षटकांचा सामना आहे. प्रताप या 6 षटकांमध्ये काय निर्णय असेल आपला? फील्ड फर्स्ट ह्या अगोदर ज्या वेळेस अनेक टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धेमध्ये कधी द ग्रेट मडा संघाच्या अगेन्स्ट तुम्ही खेळलात का? लागोपाठ आमची तिसरी मॅच आहे. या तिसऱ्या सामन्याचा रिझल्ट काय होता? 2 सामन्याचा रिझल्ट काय होता? आम्ही जिंकलोय. तुम्ही 2 सामने जिंकलेले आहेत. त्या 2 सामने द ग्रेट मडा परिवार पराभूत झालेला आहे. मात्र ह्या संघाविषयी म्हणायचं की तर ह्या संघातील असे कोणते खेळाडू आहेत प्रताप जे खास करून द ग्रेट मडा संघाचे ट्रम्प कार्ड म्हणून ओळखले जात आहेत? सर्व प्लेयर चांगले आहेत त्यांचे. हे सगळ्यात खेळाडू महत्वाचे आहेत त्या संघाच्या. काय टार्गेट असेल या संघाच्या अगेन्स्ट खेळताना? 40 ते 50. 40 ते 50 धावसंख्या तुम्ही थांबवू शकता का द ग्रेट मडा संघाला? हो प्रयत्न करू. असे कोणते गोलंदाज तुझ्याकडे आहेत जे या धावसंख्येवर थांबवू शकतो खास करून द ग्रेट मडा संघाला? मी आहे, स्वप्नील आहे, प्रकाश आहे, प्रसाद आहे. वेडा नक्कीच या शेवटचा प्रश्न असेल प्रताप तुझ्यासाठी या स्पर्धेविषयी आणि मोंद काय म्हणशील? मागच्या वेळी पण बोललो स्पर्धा 1 नंबर आहे आयोजन पण सुंदर आहे. तर नक्कीच या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. इथे बघतोय आम्ही मितेशच्या दिशेने. तू नाणेफेक हरलेला आहेस. तू जर नाणेफेक जिंकला असतास तर तुझा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं. यावेळेस तुला अगेन्स्ट करायचं आहे. यावेळेस तुला फलंदाजी करायची आहे. आमना सामना 2 वेळा तुझा झाला होता या टिवरी संघाच्या अगेन्स्ट. त्याचा रिझल्ट देखील तुझ्या समोर आहे. मात्र ह्यावेळेस काय नवीन आखणी केलं असेल या टिवरी संघाच्या अगेन्स्ट खेळताना? हा दोन्ही सामने आमचे निसटते पराभव होते. थोडक्यात आमची मॅच गेलेली होती. यावेळेस आम्ही 50 ते 55 धावा त्यांच्या पुढे टार्गेट ठेवू. ज्या वेळेस टिवरी संघाच्या अगेन्स्ट खेळला होता ते प्लेइंग 11 मध्ये यावेळेस टिवरी संघाच्या अगेन्स्ट काहीसा बदल आणलेला आहेस का तू? हा नक्कीच बदल आहे. गोलंदाजीमध्ये थोडे चेंजेस केलेले आहेत. चेतन आमच्या टीममध्ये प्लेइंग 11 मध्ये आहे. एक प्रकारे म्हणायचं गेलं टिवरीचं प्लस आणि मायनस पॉईंट तुला पूर्णतः माहिती आहेत. तुम्ही जास्त वेळ घेत नाही कारण सामना सुरू आहे. तुला देखील या सामन्यासाठी खूप खूप बोलतोय आमचे समालोचक मनीष पाटील यांच्या दिशेनं. थँक्यू भारत सर. सामना चालू आहे तो म्हणजेच अंकुश स्मृती दत्ताळे विपक्ष सदानंद स्मृती कामण. पहिल्या डावामध्ये धावा बनवल्यात कामण संघाने त्या म्हणजेच एकूण 67 आणि 68 धावांचं लक्ष. पुढचा बॉल फुल टॉस आहे. एलिव्हेट करण्याचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग नाहीये. डीप क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. कलेक्ट करेपर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल आहे. कॉल कंप्लीट होईल का? येस डेफिनेटली या 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजेच 7 धावा. बघा 68 धावांचा पाठलाग करताना प्रत्येक षटकामध्ये 12च्या सरासरी खेळ करावा लागेल आणि तसा प्रयत्न दिसतोय. सुरुवात कुठेतरी डळमळली होती. आवश्यकता होती का चान्स घेण्याची? तो चान्स घेतला गेला आणि अकबरने खूप चांगल्या पद्धतीने यष्टांचा वेध घेणारा चेंडू हाताळला, थ्रो केला आणि खूप चांगल्या पद्धतीने बंधू जो एक आक्रमक फलंदाज होता काव्य 11 दत्ताळी संघाचा तो मात्र बाद होतोय. पहिला हादरा बसतोय काव्य 11ला. पुढचा बॉल राहील राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता, व्यवस्थित समन्वय होत नाहीये. शॉर्ट थर्डमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जाईल. एक धाव कंप्लीट, धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वर. बघा, एक गडी बाद झाल्यानंतर कुठेतरी सावधानीने क्रिकेट खेळलं जाते या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. दीपेश, छोटं पॅकेट भरत धमाका, खूप चांगला अनुभव त्याच्या पाठीशी आहे. मिराज प्रीमियर लीग मध्ये देखील त्याचा चांगला खेळ राहिला होता आणि काही बोललं, चांगला खेळ करण्याची अपेक्षा, कारण समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहे. पण कामन संघ तितकाच चांगला खेळ. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, 2 पायांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. अप्रतिम दर्जाची पिचिंग, तितकीच चांगली गोलंदाजी, सुरेख नियंत्रण राहिलने दाखवलंय. आतापर्यंत पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सदानंद स्मृती कामण संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 धावा. काव्या 11 दत्ताळी संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 धावा. सदानंद स्मृती कामण संघाने 67 धावा बनवल्यात पहिल्या डावामध्ये, 68 धावांचं आव्हान ठेवलंय. 6 षटकांचं क्रिकेट असताना कुठेतरी संयमाने खेळ होतोय काव्या 11चा. पहिला चेंडूवर पहिला गडी बाद झाल्यानंतर टेम्परामेंट. मनीष, मला तरी म्हणायचं गेलं तर खास करून जर कामन संघाला जर म्हणायचं गेलं तर सामने वाला जब भी आपको बादशाह दिखाता है तभी अपना एक्का दिखाना बहुत जरूरी होता है मनीष पटेल. कारण सामने वाला जर तुमचा एक समोरचा खेळाडू जर मोठा असेल, समोरच्याकडे जर बादशाह असेल तर आपल्याकडे एक्का असणं हे खूप गरजेचं आहे. ह्या पत्त्याच्या खेळामध्ये क्रिकेटमध्ये देखील तेच खास करून मंत्र लक्षात ठेवा. समोरचा खेळाडू जर चांगला खेळाडू असेल, समोरचा खेळाडू जर गुणवत्तेचा असेल, खास करून म्हणायचं गेलं तर काव्या पाटील, तर त्याच ताकदीचा गोलंदाज तुम्हाला आणणं क्रीजवर खूप गरजेचं आहे. आणि यावेळेस आपण पाहतायत गोलंदाज आपण पाहतायत तो म्हणजेच गोलंदाजी रॅम्पवर आपण पाहतायत प्रकाश. यावेळेस सदानंद स्मृती संघाकडून रेल्वे स्टेशन एंड कडून गोलंदाजी मार्क सज्ज होते. स्ट्राईक बॉय बॅट्समॅन दीपेश या जागावरून खेळलं जातंय. खूप चांगली कट आहे गली पॉईंट क्षेत्रात, चेंडू अडवला जाईल. दरम्यान 1 धाव. आणि भारत कामण संघ देखील खूप चांगली तयारी करून आलेला आहे या मैदानाची, या संघाची. त्यामुळेच मात्र एक शिस्तबद्ध क्रिकेट कामण संघ दाखवते ऍज बॉलिंग साइड. आणि एक खासियत आहे मनीष, मी सुरुवातीला देखील तेच म्हटलं होतं की अनेकदा टेनिस क्रिकेटच्या अनेक स्पर्धा भरपूर ठिकाणात होत असतात आणि त्यावेळी आमना सामना या लोकांचा नक्कीच होत असतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा जागावरून खेळलं जाते. डिफेन्स केलं जातं, हलक्या त्याने पुश केलंय कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. बघा 3 क्षेत्ररक्षकचं प्रोटेक्शन आहे इनफिल्डच्या आतमध्ये. खूप चांगलं जाळं विणलं गेलंय. पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर होते. दुसरं षटक पॉवर प्लेचं आहे ज्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहे. आणि खूप चांगला खेळ सदानंद स्मृती कामण संघ दाखवतोय आणि कुठेतरी अडखवतोय काव्या 11 दत्ताई संघाचा डाव. आतापर्यंत धावफलकार फक्त 10 धावा आहेत. कुठेतरी धावांना आकार देण्याचे मोठे स्ट्रोक, चांगले ड्राईव्ह कंप्लीट करावे लागतील. शफल होऊन करण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट थर्ड क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू उडतोय आणि डीप थर्ड बॅनला चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय. पाऊया दरम्यान 2 धावा तर कंप्लीट झालेला आहे. चांगला स्टॉप आहे. पाऊया पंचाच्या माध्यमातून निर्णय येईलच. दरम्यान 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. थर्डमॅन रिजन मध्ये अगदी 1 फूट अंतराच्या आतमध्ये हा चेंडू स्टॉप झालाय आणि या 3 धावा कंप्लीट केल्या. आपल्या संघासाठी नक्कीच राहिलने 1 धाव वाचवले. हे करायला हवं, हे प्रत्येक क्षेत्ररक्षकाने मी तर म्हणेल मनीष पटेल करायला हवं. कारण गोलंदाजाचा जर तुम्हाला आत्मविश्वास दुर्गुणा करायचा असेल तर तुम्हाला एक चांगलं क्षेत्ररक्षण करायला हवं, तर गोलंदाजी चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल. गोलंदाजाला काय हवं असतं, गोलंदाज चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत असतो. मात्र तर जर त्याला जर क्षेत्ररक्षकाची साथ मनीष पटेल मैदानाच्या आतमध्ये लाभली तर नक्कीच तो चांगल्या प्रकारे आणखीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल. यावेळेस साईज लागली गेली, संध्या आहे रनआउट करण्याची. नॉस्टा केला तिथे कोणीच नव्हतं. चेंडूची फेक देखील त्या दिशेने मनीष पटेल झाली होती. मात्र एक चिकी धाव म्हणायला काही हरकत नाही मनीष पटेल. येस, इनसाइड एज लागली होती आणि हेवी होती, हेवी इनसाइड एज होती. यष्टीरक्षक खूप चांगले पोझिशन मध्ये पाहायला मिळाले. बघा पहिल्या डावामध्ये आपण विचार केला तर 2 वेळा क्षेत्ररक्षण चुकलं होतं यष्टीरक्षण करताना हितेंद्रचं. त्यामुळे त्या 8 धावा कुठेतरी पहिल्या डावामध्ये वाढल्या गेल्या होत्या आणि या डावामध्ये अकबर कडून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. कारण पहिल्या चेंडूवर धावचीच्या स्वरूपात जितेशला परतावं लागलंय आणि आता खूप चांगलं यष्टीरक्षण. दरम्यान रिव्हर्स स्वीप कनेक्ट केली झाले. शॉर्ट टर्नमॅन क्षेत्ररक्षक आहे तैनात केल्या गेल्या आहेत. 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल, पोहोचेल ती म्हणजेच 15 या आकड्यावर. थेंबे थेंबे तळी सचे सिंगल जबरच्या साहाय्याने धावफलक हलताडवण्याचं काम केलं जातं. कारण बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे कावेलम दत्ताळी या संघाचा. त्यामुळेच कुठेतरी ही 2 षटकं संयमाने खेळ करून धावफलक हलताडवण्याचं काम केलं जाते. कुठेतरी भागीदारी रचवण्याचं काम केलं जातं या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवर प्रकाश. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. बघा मी काल देखील म्हणालो होतो, आज देखील म्हणतोय, नखाने कुठलं काम होत असेल तर तलवारीची काय गरज आहे.
नक्कीच मनीष पाटील. आणि काय हवं आहे जर दत्ताळी संघाविषयी म्हणायचं गेलं तर मी तर एक प्रामाणिकपणे म्हणेन दत्ताळी संघाला इतकंच म्हणेल की बेसिक कडे दत्ताळी संघानं लक्ष द्यायला हवं. बेसिक महत्वाचं आहे या सामन्यामध्ये आणि ते जर बेसिक तुम्ही जपलं मैदानाच्या आतमध्ये तर नक्कीच जी 68 धावेची तुमच्याकडे समोर जी आव्हान दिलेलं आहे त्या 68 धावेच्या आव्हानापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचू शकाल. कॅल्क्युलेट क्रिकेट खेळा तरच तुम्ही या 68 धावा पूर्ण करू शकता. बघा पहिला बॉल डिलिव्हर केला होता 11 वाजता आणि तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये 11 वाजून 30 मिनिटांनी हा डाव कंप्लीट करायचा आहे. पंच ललित भोईर सर नक्कीच पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला पंचाची भूमिका अदा करताना पाहायला मिळतील. आता तुम्हाला मैदानात पाहायला मिळते आहेत सन्माननीय अजित म्हात्रे, सन्माननीय विरल नायर, खूप चांगली पंचाची भूमिका गेल्या 4 दिवसापासून, आणि संदीप गावंड सर गेल्या 4 दिवसापासून खूप चांगलं समालोचन, शिवकालीन इतिहास, शिवसेनेचा इतिहास आम्हाला त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळाला आणि खरंच एक चांगली को अँकरिंग देखील आम्हाला प्राप्त झाले संदीप गावंड सरांकडून. चला सामना ऑन करायचा. बघा मी तुम्हाला वारंवार विनंती करतोय, सूचना करतोय. सामना चालू झाला होता 11 वाजता आणि आता वेळ झाले ती म्हणजेच 11 वाजून 11 मिनिटे झाले आहेत. 11 मिनिटाचा खेळ पूर्ण झालेला आतापर्यंत आणि तुमचं दुसरं षटक कंप्लीट झाले. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येते राहिल अन्सारी. बघा राहिलने चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. विकेट मिळाला नव्हता. आपण एक महत्वपूर्ण ब्रेक थ्रू धावच्या स्वरूपात बंधूला बाद केलं होतं. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय दीपेश, नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल तो म्हणजेच कैवल्य श्री पारितोषिक NP गारमेंट कडून लगातारच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक कैवल्यसाठी जाहीर केलं जाते. पुढचा बॉल शफल होऊन खेळले. खूप चांगला हुक आहे, क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगला जेल घेण्याचा प्रयत्न होता. हातातून चेंडू निसटला. जीवनदान मिळाला दीपेशला. दीपेश बाद होईल का पाहूया. दरम्यान धावची संधी होती. तिसरा धाव कंप्लीट होईल का. कैवल्यला बाद करण्याचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट. नाईस आणि मिडल विकेट आणि गुड कॉलिंग. धावसंख्या 3 पुढे जाईल. 8 वर जाऊन पोहोचते. यस पाणी 18 वर जाऊन पोहोचते. प्लीज पाणी पटून द्या. आणि भारत सर या रनिंग बिटवीन द विकेट बद्दल काय सांगाल. आणि मला असं वाटतंय की दीपेशने हार मानली होती. धाव घेण्याचा प्रयत्न दीपेशकडून होत नव्हता तरी देखील या 3 धावा वेगाने कंप्लीट केले. कुठेतरी थकवा जाणवतोय. मनीष पाटील लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही टेनिस क्रिकेट खेळता, क्रिकेट कोणतंही खेळा, काय हवं आहे तुम्हाला तुमचा फिटनेस. आणि खास करून जर अंडरआर्म क्रिकेट म्हणा, टेनिस क्रिकेट म्हणा, तर ह्या सर्व गोष्टीमध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रनिंग बिटवीन द विकेट ही तुमची सर्वात महत्वाची आहे. फिटनेस तुमचं सर्वात महत्वाचं आहे. प्लीज पाणी आणि स्प्रे घेऊन जा. फर्स्टेज बॉक्स मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. फर्स्टेज बॉक्स मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. स्प्रे जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. आणि तुमचं जर फिटनेस चांगलं असेल तरच तुम्ही टेनिस क्रिकेट खेळू शकता. यावेळेस आपण पाहतोय तर थंडी आणि ऊन हे दोन्ही जाणवत आहेत. खास करून म्हणायचं गेलं तर ह्या वेळेस एक दुपारच्या वेळेस आपण पाहतो उन्हाचं तापमान मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. डिहायड्रेशन होण्याची देखील या वेळेस संधी जास्त असते. आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला वाचवायच्या असतील तर मनीष कुठलीही स्पर्धा तुम्ही खेळा, कोणतीही स्पर्धा खेळा, तर प्रत्येक खेळाडूला माझ्याकडून एक विनंती असेल की एखादा फ्रुट्स खाऊनच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरावं. यस तुम्हाला पाणी पियायचंय आणि खूप जास्त पाणी प्यावा. पाणी पिण्याने कुठे काय अतिरेक होत नाही. तुम्ही पूर्ण दिवसभरामध्ये कितीही पाणी पिऊ शकता आणि त्यामुळेच मात्र कुठेतरी तुमचा रक्तप्रवाह देखील सुरळीत होत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच काय काहीतरी खाऊन जा, फळं किंवा काहीतरी तुम्ही अल्पपहार घेऊनच खेळ करा. मी खूप वेळा पाहिला भारत सर की संघ येतात, जिंकतात आणि जिंकल्यानंतर सुद्धा ते जेवण करत नाही. ते म्हणतात की जेवलो तर आम्हाला सुस्ती वगैरे येईल. पण तसं नाही मित्रांनो. तुमच्या शरीरामध्ये जर ऊर्जाच नसेल तर तुमचा खेळ कसा चांगला होईल. असा एक खेळाडू मला आठवतोय. टेनिस क्रिकेट या विश्वातील एक मोठा खेळाडू आहे कैलास पाटील, मॅन फ्रॉम मोरवा. हा खेळाडू ज्यावेळेस क्रिकेट खेळतोय मनीष पाटील त्यावेळेस हा जेवत नाहीये. फक्त फ्रुट्स किंवा सॅलेड खाऊन हा संपूर्ण दिवस काढतोय मनीष पाटील. येस काही अपवाद असतात मान्य करतो, पण नंतर सर्वांसाठी ती गोष्ट लागू होत नाही का. कारण कधी कधी डेडिकेटेड प्लेअर जे असतात त्यांच्या रक्तामध्ये क्रिकेटच असते आणि त्यामुळेच मात्र त्यांना ते चालून जाते. पण प्रत्येकासाठी ती गोष्ट लागू होत नाही, रुजू होत नाही. तर सबस्टिट्यूट येतोय का. येस रिटायर्ड हर्ट म्हणजे परत जाईल दीपेश आणि दीपेशची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवर आत्मविश्वासाने त्याला पाहायला मिळतोय. तर म्हणजेच हितेंद्र भोईर ज्याला मालिकेवरचा बादशाह असं संबोधलं जाते. कारण एका हंगामामध्ये त्याच्या नावावर 23 ते 25 आपण मालिकेवर पाहतोय. 11 वाजून 18 मिनिटं झालेली आहेत. 11 वाजता हा डाव सुरू झालाय. 2 ओव्हर संपून 1 बॉल डिलिव्हर करून झालेला आहे. बघा समय सूचक तुम्हाला राहावं लागेल. ही 3-4 मिनिटं आम्ही तुम्हाला एक्सटेंड करून देऊ, मान्य करतो. थोडी दुखापतग्रस्त झाला होता फलंदाज. ही 2 ते 3 मिनिटं तुम्हाला एक्सटेंड करून देऊ, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला आम्ही टाइम एक्सटेंड करून देणार नाहीये. कॉमेंट्री बॉक्स करून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय राहिल अन्सारी. स्ट्राईकवर बॅट्समन असेल कैवल्य, नॉन स्ट्राईकला असेल हितेंद्र. धावसंख्या झाले 18.
हलकासा ओव्हरपिच होता, चांगली ऑफ ड्राईव्ह आहे, कव्हरचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवेल तोवर एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या एकने पुढे जाईल, 19 या आकडा जाऊन पोहोचले. बघा 2 षटकं संपलेत आणि पॉवर प्लेचं षटक देखील आता संपलेलं आहे आणि आता विखुरलेलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते आणि या वेळेला मात्र मोठे फटके तुमच्या बॅटमधून आलेच पाहिजे जर या डावाच्या उत्तरार्धामध्ये तुमची डोकेदुखी कमी करायची असेल तर. बघा सारे डाऊन खाऊन सुद्धा ती डोकेदुखी जाऊ शकत नाही. तुमचा आताचा खेळ मात्र ती डोकेदुखी कमी करू शकतोय. राहील गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 19 धावा. खूप चांगलं वातावरण, थंडसं वातावरण आहे. हलकसं उष्माघात देखील तितकासा जाणवत नाही या मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 दिवसामध्ये भारत सर हवेचा ओघ प्रचंड वेगाने या मैदानावर हवेची झोत तुम्हाला पाहायला मिळाले होते, पण त्यानंतर मात्र कुठेतरी कोणाची नजर लागली काय माहित नाही, पण हवेचा ओघ थोडा कमी झालाय. पुढचा बॉल फुल टॉस होता, व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये, ग्लाइड केलं जाते. दरम्यान पंचाच्या माध्यमातून नो बॉलची खूण केली जाते. तर नो बॉल कुठला आहे तर वेस्ट आहे नो. येस, पंचाच्या माध्यमातून बीमरची ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. धावसंख्या जाईल म्हणजे 21 वर आणि या मोक्याच्या क्षणाला फ्री हिट बॉल म्हणजे भारत राऊत सर चेरी ऑन अ केक असं म्हणू शकतो आणि कुठेतरी एक सुवर्ण संधी आहे काव्या इलेवर दत्ताई संघाकडे. या बॉलवर मात्र मुक्त फटका म्हणजेच काय मैदानाच्या चौफेर तुम्ही फटकेबाजी करू शकता आणि आपल्या संघाला या दबावातून बाहेर आणू शकता. फ्रीड जरी असला मनीष पडेल तरी मात्र समोरचा फलंदाज कोण आहे हे देखील ओळखायला हवं गोलंदाजांना, कारण समोरचा फलंदाज आहे कैवल्य पाटील आहे ज्याच्याकडे अनुभव आहे आणि एक मोठा खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे टेनिस क्रिकेटमध्ये. आणि ह्या वेळेस कोणता चेंडू कैवल्यसाठी खास करून या गोलंदाजांना राखून ठेवला असेल. धावसंख्या झाले 1 गडी बाद 21. राहील पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर आहे. रणनीती चांगली होती, पिचिंग देखील योग्य त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न झाला होता, कारण फ्री हिटला मात्र हाच तोडीस तोड चेंडू असतो, कारण तेव्हा फलंदाज आक्रमक पवित्र्यामध्ये असतो आणि शरीरापासून दूर होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही एव्हाना कुठल्याही फलंदाजाकडून. चांगली रणनीती. धावसंख्या एकने पुढे जाईल, पोहोचेल 22 वर. हा चेंडू देखील फ्री हिट असेल. पुढचा बॉल हलकासा ओव्हरपिच होता, खूप चांगली ड्राईव्ह आहे, डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू निघून जातो सीमारेषा पार. चौकार. अजून एक जर चौकार आला तर सन्माननीय मिथुन सतीश पटेल यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. धावसंख्या झाली म्हणजे 26 वर. अकबर बघा मैदानाच्या मध्ये राहून सर्व क्षेत्ररक्षकांचा आढावा घेऊन क्षेत्ररक्षण वारंवार बदलतोय. अनुभव आहे अकबरकडे. पुढचा बॉल फुल टॉस आहे. यावेळेस पुन्हा एकदा प्रॉमिसिंग स्ट्रोक म्हणू शकत नाहीये. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कलेक्ट करून फेकी करेपर्यंत फक्त एकच धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या झाले 27 धावा आणि गडी बाद झाला 1. आतापर्यंत 16 चेंडूंचा खेळ झालाय या दुसऱ्या डावातला आणि कुठेतरी धावसंख्येचा आलेख उंचावण्यासाठी दोन्ही खेळाडू दोन्ही फलंदाज चांगले प्रयत्न करतात, पण प्रॉमिसिंग आणि प्रोडक्टिव्ह स्ट्रोक्स यायला पाहिजे. जर धावसंख्येला आकार द्यायचा असेल तर, धावसंख्येचा आलेख उंच करायचा असेल तर आणि कुठेतरी तो धावांचा डोंगर आहे तो पार करायचा असेल तर. राहील पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय हितेंद्रसाठी. राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा लोवर फुल टॉस होता, चेंडूला कव्हरच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलं जात आहे. बर्ड ऑफ लॉंग आपला क्षेत्ररक्षक येऊन चेंडू कलेक्ट करेपर्यंत या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत आणि कुठेतरी कलेक्शन चुकलं होतं, पण चांगला बॅकअप प्लॅन रेडी आहे. धावसंख्या दोन्ही पुढे जाईल, पोहोचेल 29 या आकड्यावर 29 रन्स. आतापर्यंत बॉल्स डिलिव्हर करून झालेत या तिसऱ्या षटकातले, ते म्हणजे 5 शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. खूप चांगलं क्रिकेट आहे, खूप चांगलं स्पर्धा. स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली गेली. शिवसेना युवासेना प्रणित ही स्पर्धा तुम्ही निहाळतात गेल्या 4 दिवसांपासून. आजचा हा दिवस 5व्या दिवसातला हा पहिला सामन्यातला दुसरा डाव. पुढचा बॉल राहिल अन्सारी. पुन्हा एकदा हलकासा ब्लॉक होल डिलिव्हरी पाहायला मिळालाय. चांगली डिफेन्सिव्ह ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. कॉल आता काही वेळेचा थांबवलं जातं इथे कडून. दरम्यान फक्त एकच धाव. धावसंख्या झाली 30 धावा आणि आता मात्र ड्रिंक्स ट्रॉली आमच्या मैदानामध्ये जाणार आहेत. दरम्यान 30 धावा जरा जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे, ती म्हणजे 38 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 18. पाहूया या 18 चेंडूमध्ये 38 धावांचा पाठलाग कसा केला जाईल. घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी.
इथे आगमन झालेलं आहे, साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे, जगन्नाथजी तांडेल यांचं इथे आगमन झालेलं, त्यांचं इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. यस, स्प्रे घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये प्लीज. फर्स्टच बॉक्स अवेलेबल करा मैदानाच्या आतमध्ये. विनंती करतो आयोजकांना की स्प्रे लगेचच मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. मनीष पाटील, जितका सामना हा सोपा दिसतोय तितका सामना मी तर म्हणेल सोपा नाहीये. हाय व्होल्टेजचा सामना आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच. शेवटच्या षटकापर्यंत झुंज नक्कीच या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कारण अजूनही आपण विचार केला तर चेंडूंचा खेळ आहे तो म्हणजेच 18 आणि या 18 चेंडूमध्ये 38 धावा या करायच्या जितक्या सोप्या दिसत आहेत तरी हे मैदान पूर्ण ओपन असलं तरी मात्र या धावा मी तर म्हणेल थोड्याशा अवघड आहेत. आणि सर झुंज नसली तर ती क्रिकेटची स्पर्धाच कसली. झुंज तर तुम्हाला प्रत्येक वेळा द्यावी लागणार आहे. तुम्ही जरी हा सामना जिंकलात, पुढील फेरीत गेलात तरी देखील दुसऱ्या संघाला तुम्हाला झुंज द्यायला लागणार आहे. कुठेतरी शेवटच्या क्षणापर्यंत अंतिम सामन्यात पोहोचेपर्यंत तुम्हाला झुंज द्यावी लागेल आणि कुठेतरी सकारात्मक देहबोलीने खेळ करावा लागेल. कारण हा प्रेशर तर येत राहणारच आहे, पण प्रेशरला कसं रिलीज करता येईल याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी आर्थिक सहकार्य केले त्यांची नावं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सन्माननीय श्री मंगेश चव्हाण साहेब, सचिव परिरारगर, यांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 देणगी स्वरूपात मिळाले. सन्माननीय श्री मायकल मोजेस साहेब, उपविभाग प्रमुख परिरारगर, यांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 देणगी स्वरूपात मिळाले. त्यानंतर सन्माननीय श्री कुणाल मात्रे, समाजसेवक, यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 मिळाले. सन्माननीय श्री हृदयनाथ पाटील, विभाग प्रमुख नायगाव, यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 मिळाले. श्री अनिल भोईर साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 आम्हाला मिळाले. लक्ष्मी किराणा स्टोर्स यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000 मिळाले. या सर्व मान्यवरांचा आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय. जर यानंतर सामना आपण पाहिलात मनीष पाटील तो असणार आहे तो म्हणजेच स्वरा 11 राजवली. स्वरा 11 राजवली जुचिंद्र टिवरी विभाग आपण पाहत आहे. तर दुसऱ्या साईडला आपण द ग्रेट मराठा परिवार हे दोन संघ आमने सामने पाहणार आहेत. मात्र प्लेइंग 11 कडे आपण लक्ष दिलं, खास करून टिवरी आणि रजवली या मिक्स संघ म्हणायला लागेल. स्वरा 11 या संघाची जर आपण प्लेइंग लिस्ट म्हणून जर पाहिली तर प्रताप भोईर जे कर्णधार आहेत या संघाचे, तर एका साईडला आपण मितेश शिंगोडे जे कर्णधार आहेत द ग्रेट मराठा परिवाराचे. 64 षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय हर्षद म्हात्रे. पहिला बॉल यावेळेस लिव्हिंग एज आहे. पहिल्या चेंडूवर प्रभात करतोय गोलंदाज हर्षद. हादरा बसतो तो म्हणजेच काव्या 11 दत्ताई संघाला. विकेट नंबर 3. गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा. गावागावात पालघर जिल्ह्यात मिळतोय जानामा. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दुकानची. आपण रिप्ले मध्ये पाहू शकताय खूप चांगली पिचिंग झाल्यानंतर चेंडू टॉस देखील झालाय. हुक करण्याचा प्रयत्न झाला होता पण अकबर खूप चांगल्या पोझिशन मध्ये होता. लिव्हिंग एज लागले आणि हादरा बसतोय. एक महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय आणि काव्या 11 दत्ता कुठेतरी आता दबावामध्ये असेल कारण हितेंद्रवर सर्वात जास्त विश्वास होता आणि हितेंद्र बाद झाल्यानंतर आता मात्र मधल्या फळीतील फलंदाजाला कुठेतरी दमखम दाखवावा लागेल. घरचं मैदान आहे, गावचं क्रिकेट आहे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने अपेक्षा घेऊन या मैदानात आलेले आहेत. त्यांना देखील वाटते की त्यांच्या संघातल्या खेळाडूंनी चांगला खेळ करून विजय मिळावा. पण मात्र कामन संघ देखील एवढा लांबून आलाय. कामन संघाने कामन प्रीमियर लीगच्या माध्यमातून चांगले खेळाडू कामनला दिलेत आणि त्या खेळाडूंच्या माध्यमातून त्यांच्या खेळाच्या माध्यमातून कामनचं क्रिकेट देखील आता कुठेतरी सुधारते आणि खूप चांगलं क्रिकेट आता या स्पर्धेच्या माध्यमातून हे दोन्ही संघ दाखवत आहेत. त्या कारणास्तव मनीष मी म्हटलं होतं की प्रत्येक गावोगावी एखादी लीग व्हायला हवी. याचं कारण हेच आहे. आज कामन संघामध्ये बदल पाहतोय तर कामन प्रीमियर लीग मुले येते काही दिवसात जुजिंद्र प्रीमियर लीग देखील येत आहे. तर नक्कीच त्या जुजिंद्र प्रीमियर लीगचा देखील फायदा अनेक संघांना घेता येईल. 17 बॉल 38 धावांची गरज. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तुम्ही पाहू शकताय निखिल पाटील. नॉन स्ट्राईकला बॅट्समन तुम्ही पाहू शकता कैवल्य जो झुंज देतोय. यावेळेस ऑनद्राज करण्याचा प्रयत्न झाला होता, झेल होऊ शकला असता. बघा फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये हा बॉल परत त्याच्याकडे आला होता. म्हणतात ना एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. यावेळेस खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळालाय पण तितकंच बॉडी बॅलन्स करता आला नाहीये आणि हा जेल रिप्ले मध्ये पाहू शकता किती कमी वेळामध्ये हा रिप्ले आहे तरी देखील किती वेगाने हा चेंडू ड्राईव्ह केला होता आणि किती चांगल्या पद्धतीने बॅलन्स देखील झाला होता. हातात आला होता पण शेवटच्या क्षणी निसटला. खूप चांगली फिल्डिंग गोलंदाजाची. पुढचा बॉल हर्षदचा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ओव्हर पिच झाला खूप काळ हवेत आहे. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक मात्र जजमेंट घेताना पुढे येतोय, झेल स्वीकारतोय आणि हादरा बसतोय काव्या 11 दत्ताळ या संघाला. माझ्या
थँक्यू. नक्कीच मी तर म्हणेल हा सर्वात मोठा ब्रेक थ्रू मिळून देतोय गोलंदाज हर्षद म्हात्रे. कारण दोन महत्वपूर्ण फलंदाज जे सेट बॅट्समॅन होते, खास करून काव्या 11 दत्ताळी या संघाचे, ते सेट बॅट्समॅन मात्र आपण पाहिलं तर ड्रेसिंग रूम मध्ये पाठवण्याचं काम खास करून गोलंदाज हर्षद म्हात्रे यानं केलेलं आहे. मनीष पाटील. हर्षदने खरंच भारत सर ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. जसं आपण पाहिलं पहिल्या डावामध्ये कैवल्याने हॅट्रिक पूर्ण केली होती चौथ्या षटकामध्ये, आणि कुठेतरी हे सुद्धा चौथं जे आहे ते फायदेशीर ठरते कामन संघासाठी. चांगली गोलंदाजी आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. यष्टीरक्षकाची मी कौतुक का करेन अकबरची, कारण पहिल्या चेंडूपासून तो डेडिकेटेड राहिलाय. कसा आपल्याला खेळ करायचा आहे ते त्याला ठाऊक आहे, आणि तसा खेळ होतोय सुद्धा. यावेळेस उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर चेंडू पीच झाला होता, ट्रॅव्हल देखील खूप जास्त बाहेर जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. वाईटच्या स्वरूपात ही एकदा वाढवली जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 32 या आकड्यावर. 32 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. क्रुशियल मोमेंट फॉर काव्या 11 दत्ताळी. निखिल पाटील आक्रमकतेचे प्रसिद्ध आहे. पाहूया पुढील घडलं काय म्हणते. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र फ्लाय होतोय, मिड विकेट सीमारेषा ओलांडतोय. 6 धावांसाठी षटकार येतोय. The great मराठा ग्रुपचा संस्थापक अध्यक्ष झाला. सामाजिक क्रीडा क्षेत्रात त्यांनी नाव मोठा कमावला. थँक्यू. आणि या षटकाराच्या माध्यमातून भारत सर कुठेतरी परत येण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातोय. कुठेतरी धावांना वेग सुद्धा आलाय आणि कुठेतरी पॉझिटिव्हिटी येते. काव्या 11 दत्ताळी या संघामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38 या आकड्यावर. 38 रन्स आणि जिंकण्यासाठी 14 बॉल 30 धावांची गरज आहे. पॉझिटिव्ह क्रिकेट मध्ये मित्र म्हणेन मनीष पाटील प्रत्येक खेळाडूने खेळायला हवं, कारण सामना जरी चेंडू आणि धावा यांच्यामध्ये जरी डिफरंट मोठं असलं तरी मात्र ह्या धावा होऊ शकतायत. प्रयत्न जर केला तर का नाही होऊ शकत, प्रयत्न केला तर सगळं काही मिळू शकते. लक्षात ठेवा, कारण बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य मला अजूनही लक्षात आहे. पुढचा बॉल यावेळेस ऑन द रेस खेळण्याचा प्रयत्न झाला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, पण चेंडू मात्र निघून जाते लॉंग ऑफ मध्ये. यावेळेस झेल स्वीकारला जातोय आणि कुठेतरी एक षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा ब्रेक तो मिळतोय. तो म्हणजेच कामन संघाला खूप चांगली गोलंदाजी मिळते पाहायला. पालघर जिल्ह्यात आणि वसईत शिवसेनेचा अभिमान. पालघर जिल्ह्यात आणि वसईत अग्रसेनेचा स्वाभिमान. थँक्यू. तर मनीष बाळासाहेबांचा एक शब्द अजूनही आठवतोय, तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन तुम्ही तुमची ओळख निर्माण करू शकता. लक्षात ठेवा, तुमचं अस्तित्व तुम्ही जिवंत ठेवू शकता आणि ते करावं लागेल. यावेळेस मी तर म्हणेल दत्ताळी स्पोर्ट्स या संघाला जरी महत्वाचे खेळाडू बाद झाले असतील, जरी महत्वाच्या विकेट्स पडले असतील, तरी मात्र चेंडू आणि धावेमध्ये तितकाचा फरक जाणवत नाहीये. तर प्रयत्न केला, आत्मविश्वास जर जागा केला एखाद्या खेळाडूनं पिचवर, तर नक्कीच हा सामना देखील एक रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. मनीष पाटील. नक्कीच ते सिक्रेट यूज केले जाते कामन संघाकडून. जर जिंकायचा हा क्रिकेट तर तुमच्याकडे असायला हवं एक सिक्रेट, ते म्हणजेच काय, घेण्याचं विकेट. तर विकेट घेण्याचा सिक्रेट कुठेतरी पाहायला मिळते आणि कुठेतरी वारंवार समान कालांतराने धक्के देत गेलाय कामन संघ दत्ताळी संघाला. त्यामुळेच कुठेतरी पॉझिटिव्हिटी जाणवते कामन संघामध्ये. पाहूया आता या पुढील चेंडू काय पाहायला मिळेल. झिमार्क गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस एज होती का, यावेळेस क्रॉस सीमर होता, खूप वेगाने चेंडू हाताळला गेला होता. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चूक झाली. 4 षटक संपले. 4 षटकांत समाप्तीने धावसंख्या झाले ती म्हणजेच 38 धावा झाल्या. 12 बॉल 30 धावांची गरज आहे. कुठेतरी आता आस्किंग रेट जाऊन पोहोचलाय 15 वर. प्रत्येक षटकामध्ये 15 धावा पूर्ण कराव्या लागतील. या मैदानावर आपण पाहिलं तर खूप काही इतिहास आपण पाहिलेले. 6 बॉल मध्ये 6 धावा देखील झालेल्या नाही आणि 6 बॉल मध्ये 30 धावा देखील चेस डाऊन झाले. तर एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, यात कुठलाच वाद नाहीये. यापुढील सामना असेल तो म्हणजे स्टिवरी विपक्ष द ग्रेट मराठा जुचंद्र. दोन्ही संघांनी तयार राहायचं. जसा हा सामना संपेल लगेच क्षेत्ररक्षण निवडणाऱ्या संघाने आपलं क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचंय. देऊया डिजिटल संधी, घेऊया छोटीशी विश्रांती. थँक्यू. आणि आमचे गोल्डन फिंगर विजय कांबळे हे देखील अजून एक सूचना देत आहेत की या मैदानाचा एक इतिहास आहे. प्रत्येक वर्षी आम्हाला नवीन विजेता संघ मिळतो. तर आता पाहूया या वर्षी तो संघ कुठला असेल, कारण हे रेकॉर्ड्स मेंटेन केले जातात आणि विक्रम का बनवले जातात तर मोडीत करण्यासाठी. तर प्रत्येक वेळी आपण खूप वेळा पाहिलंय
की सय्यद अनवरने 193 धावा केल्या होत्या. वाटलं होतं की तो विक्रम कोण मोडणार नाही. सचिन तेंडुलकर सर आले. सचिन तेंडुलकर यांनी 200 केल्या. त्यानंतर वाटलं होतं की त्यानंतर कुठे पडून चालणार नाही. त्यानंतर रोहित शर्मा आले. रोहित शर्माने 264 केल्या. पुढचा बॉल ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती. शरीरापासून दूर ठेवला होता बॉलला. खूप चांगली रणनीती, खूप चांगली पिचिंग, चांगला वेग गोलंदाज प्रकाश दाखवतोय. 11 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. सन्माननीय किरण म्हात्रे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीने. पुढचा बॉल यावेळेस बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बघा बॉलची मेरिट काय आहे, बॉलची पिचिंग काय आहे, बॉलचा वेग किती आहे आणि बॉलचं वळण काय आहे, या कुठल्याच गोष्टीचा अभ्यास न करता जर तुम्ही खडे किंवा कॅज्युअली खेळण्याचा प्रयत्न कराल तर मात्र तुम्हाला यश मिळणार नाही. आणि कुठेही हे 2 डॉट बॉल सुखद धक्का देत आहेत सदानंद स्मृती कामण या संघाला. 10 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. 10 बॉल 30 रन्स रिक्वायर्ड टू विन. खूप चांगली गोलंदाजी प्रकाश करतोय. कमेंट बॉक्स एंड करून तो सुरू करतोय गोलंदाजी. पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय फलंदाज कुणाल. लेग बायची एकदा ऍड केली जाईल. बघा कुणाल कडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत, कारण जेव्हा जेव्हा संघाला गरज असते तेव्हा तो मात्र खूप वेगळ्या पद्धतीने आगळ्या वेगळ्या शैलीने फलंदाजी करतो आणि आपल्या संघाला विजयी करतो, असं कित्येक वेळा आपण पाहिलंय. पण आजच्या दिवसामध्ये सकाळच्या पहिल्या बॉल पासून कामण संघ ऍज अ बॅटिंग ऑर्डर, ऍज अ बॉलिंग ऑर्डर, ऍज अ फिल्डिंग साइड खूप चांगला खेळ करतोय. प्रत्येक क्षेत्रामध्ये कामण चांगला राहिलाय आतापर्यंत, कागदोपत्री आणि मैदानात सुद्धा. तर पाहूया या येणाऱ्या 9 बॉलमध्ये काय पाहायला मिळेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय प्रकाश. पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल संदेश. संदेशकडे ताकद आहे, आक्रमकता आहे, गुणवत्ता आहे, दर्जा आहे. पाहूया आज वापरेल का. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आहे. स्लॉट मध्ये दिला होता, चेंडूला फेकून दिले. लॉंग सीमारेषा पार, षटकार. स्लॉट मध्ये दिला होता भारत सर आणि स्लॉट मध्ये दिल्यावर संदेश मात्र या संधीचा नक्कीच फायदा उचलणार ते सर्वांना ठाऊक होतं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर धावसंख्या झाली ती म्हणजेच 45 धावा. धावफलकावयात 9 बॉल 24 धावांची गरज. 9 बॉल्स या सॉरी 8 बॉल 24 धावांची गरज. यस थोडं रेकॉर्ड करायला उशीर होतोय आमचे टेक्निकल स्कोरच्या माध्यमातून. 8 बॉल 1 सेकंड रेकॉर्ड होते. 1 सेकंड. 8 बॉल 23. येस 8 बॉल 23 धावांची गरज आहे. 8 बॉल 23 रन्स रिक्वायर्ड टू विन. यावेळेस ब्लॉक हॉल होता. सर्वेश्वर खेळण्याचा प्रयत्न आहे. मिडल क्षेत्ररक्षक नाही, चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑन लाव जेल शियस. यावेळेस मात्र खूप चांगला कलेक्शन, तितका चांगला थ्रो धावच्या स्वरूपात. विकेट डाऊन. आणि आता गरज आहे ती म्हणजेच 7 बॉल 22 धावांची. येस थोडासा सर्व आमचा डाऊन झालाय. नक्कीच पुन्हा एकदा पूर्ववत होईल. 7 बॉल 22 धावांची गरज आहे. कुठेतरी धावा येत होत्या पण धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज झालाय भूषण, लेफ्ट हँडेड बॅट्समन. उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर. व्हाईट बॉलची खूण पंच आमच्यापर्यंत करताय. धावसंख्या एकने पुढे जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 47 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 21 धावांची. बॉल शिल्लक असतील 7 बॉल 21 धावांची गरज आहे. खूप चांगलं क्रिकेट हे 2 संघ दाखवतायत. यावेळेस फिंगर रोल केले गेले होते. मिस टाइम स्ट्रोक आहे. कमोसा क्षेत्ररक्षक नाहीये. 3 क्षेत्ररक्षक येत आहेत. त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू लँड होतो. दरम्यान 2 धावाचा कॉल पूर्ण केला जातोय. फेकी येते 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 49 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 6 बॉल 19 धावांची. 6 बॉल 19 धावा. कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या 19 धावा कंप्लीट कराव्या लागतील कारण कंपल्सरी चेस आहे. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पंच देखील तुम्हाला वारंवार सूचना करतील. वेळ घेऊ नका प्लीज. स्प्रेड आउट कुठलाच वेळ घेऊ नका. अकबर आणि कंपनी प्लीज चला नवीन बॉलर पाठवून द्या प्लीज. आमच्याकडे देखील वेळेचं बंधन आहे, तुम्हाला देखील ते लागू राहील.
6 बॉल 19 धावांची गरज, 6 बॉल 19. आणि या अवस्थेबद्दल काय सांगाल? पहिलाच सामना भारत सर आणि खूप चांगल्या पद्धतीने रोमांचक अवस्थेत हा सामना येऊन पोहोचलाय. कारण मराठी वाहिनीवरील साज बहु ज्याप्रमाणे सिरियल असतं, सिरियल ज्याप्रमाणे असतं मनीष पटेल, त्याप्रमाणे हा सामना आहे. कारण कधी दुःखाचे क्षण तर कधी सुखाचे क्षण अनुभवायला मिळाले या सामन्यामध्ये. कारण सामना कधी झुकला कामांच्या बाजूने तर कधी झुकतोय दत्ताळी स्पोर्टच्या बाजूनं. सामना मित्रांनो अजूनही बॅलन्सिंग आहे. 6 चेंडू आणि 19 धावा. तितकंसं मोठं टार्गेट नाही आहे कारण हे ओपन मैदान आहे आणि या ओपन मैदानावर ज्याप्रमाणे जो रेकॉर्ड खास करून विजय कांबळेनं मेंटेन केलेला आहे, एकूण जर षटकारांचा म्हणून विचार केला आपण तर जवळपास 205 षटकार आलेले आहेत जवळपास या 4 दिवसामध्ये या मैदानावर. त्यानुसार मला तर वाटतंय 6 चेंडू 19 धावा या तितक्याशा मोठ्या वाटत नाहीयेत. येस डेफिनेटली खूप चांगलं तुम्ही उपमा दिली सास भाऊ की सिरियल. आणि आवर्जून पाहायला देखील जातात सास भाऊच्या सिरियल. आणि कधी कधी सुखाचे क्षण, कधी कधी दुःखाचे क्षण. तर पाहूया कुठला संघ आनंदी होऊन पुढे फेरील जातोय आणि कुठला संघ निराशाजनक अवस्थेमध्ये घरी जाते. लेट्स सी. पण आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देण्याचं काम करूया. गरज आहे 6 बॉल 19ची. पुढचा बॉल हाफ ट्रॅक होता, आडव्या पाटील खेळण्याचा प्रयत्न झालाय. मिड विकेट क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगलं कलेक्शन, क्या बात आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण, तितका चांगला स्टॉप. धावसंख्या 1 पुढे जाईल. गरज आहे ती म्हणजेच 18 धावांची. भूषण यांनी जर षटकार खेचला तर हिमालय यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. भूषणनी जर षटकार खेचला तर हिमालय यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गरज आहे ती म्हणजेच 18 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 5 बॉल 18. खूप चांगली अवस्था. प्रेक्षकांना देखील अशाच मॅचची गरज असते, अपेक्षा असते. पुढचा बॉल यावेळेस लोवा फुलटॉस सुद्धा खूप चांगली कव्हर ड्राईव्ह आहे. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगला स्टॉप, क्या बात आहे. क्षेत्ररक्षण दर्जेदार होते. कामन संघाला चिरागला बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळालाय, ज्याने कामन प्रीमियर लीग मध्ये 10 गडी बाद केले होते. आणि कुठेतरी कामन प्रीमियर लीगचा फायदा होतोय. आता जुचंद्र प्रीमियर लीग झाल्यानंतर जुचंद्रच्या खेळाडूंना फायदा होणार आहे. गरज आहे ती म्हणजेच 17 धावांची. बॉल शिल्लक असतील 4 बॉल 17 धावांची गरज. स्ट्राईकवर बॅट्समन भूषण, गोलंदाजी मार्कवर चिराग. पंचांच्या डावीकडून तो स्टार्ट घेतोय. खूप चांगल्या पद्धतीने हा खेळ होतोय. प्रयत्न केला तर वाळूतून सुद्धा तेल निघू शकते, फक्त प्रयत्न करायला हवा. पुढचा बॉल वेस्टीच्या खूप जास्त बाहेर क्रॉस सीमर होता. पंचाच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण. 1 धावांची वाढ. धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल 42 वर. अजूनही गरज आहे 16ची. बॉल शिल्लक असतील 4. प्रत्येक चेंडूवर काहीतरी वेगळं पण पाहायला मिळते. बॉलर देखील खूप चांगला खेळ करतोय. फलंदाज देखील मात्र कमी नाहीये. 13 या मैदानामध्ये पाहायला मिळतात, कारण हे मैदान ओळखलं जाते क्रिकेटसाठी आणि क्रिकेटचा खूप चांगला खेळ या मैदानात होतोय. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. गोलंदाज चिराग मात्र पंचाच्या डावीकडून. स्ट्राईकर बॅट्समन भूषण. यावेळेस ओव्हर पिच दिला होता, फेकून दिलाय वाईड ऑफ लॉंग सीमारेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातला लांबलचक षटकार. खूप चांगला हा स्ट्रोक पाहायला मिळालाय भूषणच्या बॅटमधून. हिमालय पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल भूषणला. चांगला षटकार खेचलाय आणि संघाला कुठेतरी पॉझिटिव्हिटी घेऊन करण्याचं काम भूषणने केलं. आता गरज आहे ती म्हणजे 3 बॉल मध्ये 10 धावांची. 3 बॉल 10 धावांची गरज आहे. खूप चांगला खेळ. पुढचा बॉल यावेळेस डेड बॉलची खूण. पंचाच्या माध्यमातून थोडासा रनअप चुकला गेला होता आणि भूषण मात्र पॉझिटिव्हिटीने मी हे करू शकतो, मला याच कामासाठी पाठवलंय हे सिद्ध करताना मैदानामध्ये पाहायला मिळते. 3 बॉल मध्ये 10 धावांची गरज. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवर चिराग. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड आणि कनेक्ट केलाय. चेंडू मात्र गॅप निघून झाला सीमारेषा पार. चौकात चाळ्यांचा कडकडाट. थँक्यू. बघा चिराग कामन प्रीमियर लीग मध्ये चिरागचा चांगला खेळ होता, पण आजच्या या महत्वपूर्ण स्पर्धेमध्ये मात्र कुठेतरी मैदान दुसरं आहे, समोरील संघ दुसरा आहे. गरज आहे ती म्हणजे 6 धावांची. 2 बॉल्स मध्ये 6 धावांची गरज आहे. 2 बॉल्स 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. खूप चांगलं मोमेंटम. मी चला टाइमपास नकोय.
एका बॉल मध्ये 6 आले तर मोहन रवींद्र पाटील यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक भूषणला देण्यात येईल. या एक बॉल मध्ये जर षटकार आला तर सामना या बॉल मध्ये फिनिश केला तर सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्याकडून भूषण यांना पारितोषिक दिलं जाणार आहे. चिराग देखील कमी नाहीये कारण चिरागकडे कॅपॅसिटी आहे, चिरागकडे गुणवत्ता आहे, चिरागकडे दर्जा आहे. 2 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. पण पुढील चेंडूवर षटकार आला, दोन्ही बॉल मध्ये कधीही षटकार आला तर मोहन रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून 6000 रुपये मिळतील. पुढचा बॉल यावेळेस षटकार आलाय, सामना फिनिश होतोय, सामना जिंकतोय. कामळ दत्ताळी, गुड लक आणि हार्ड लक. सदान स्मृती कामळ. पालघर जिल्ह्यात आणि वसईत शिवसेनेचा अभिमान. पालघर जिल्ह्यात आणि वसईत अग्रसेनेचा स्वाभिमान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दुकानची. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या. अमित केदारनाथ पाटील यांच्या माध्यमातून टीमला की भूषणला 1019 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. सन्माननीय अमित केदारनाथ पाटील यांच्याकडून 1019 भूषणला. त्यानंतर सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपये भूषणला. यस, हिमालय यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हिमालय देखील 500 रुपये पारितोषिक देतील. खूप सामना चांगला झालाय. नंतर